सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। छत्रपती संभाजीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळ छत्रपती संभाजीनगर शाखा व आपल्या सर्वांच्या वतीनं आजपासून ब्रह्मविद्या शास्त्र निरूपणाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याही अगोदर आपले 4 सत्र इथं झालेले आहे। या 4 सत्रामध्ये जेव्हा मी प्रथम आलो त्यावेळेस धर्माच्या संदर्भात असलेले गैरसमज अज्ञान दूर करण्याचा मी प्रयत्न केला। आपले गैरसमज आहे, न्यूनगंड आहे, भीती आहे, धर्म काय आहे, धर्म कशात आहे, आपण जे करतोय ते योग्य की अयोग्य यावरती चिंतन केलं। त्यानंतर जीव या पदार्थावरती आपण चिंतन केल्यानंतर प्रश्नपत्रिका सोडून घेतली। देवता वर्ग आपण अभ्यासला। प्रपंच आणि परमेश्वर असे 4ही पदार्थाचं परमेश्वराने जे नित्य व अनादीचे 4 पदार्थ सांगितले, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, याचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघितलं। आणि आज ह्या तुमच्याकडे 5व्यांदा येण्याचा योग स्वामी श्री चक्रधरांच्या कृपेने, साधू संतांच्या शुभचिंतनाने आणि तुमच्या सर्वांच्याच प्रेरणेने आलेला आहे। माझ्याबरोबर सतत असलेले सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष संदीपदादा निखाडे, तेही याही वेळेस माझ्याबरोबर आलेले आहे। सतत सेवा देण्याचा प्रयत्न, अत्यंत घरी कामात व्यस्त असतानाही आणि नाशिक जिल्हा सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाच्या वतीनं सर्वज्ञ श्री चक्र अवतार दिन 13 आणि 14 तारखेला घेण्याचा आयोजित केलेला असतानाही कालच मीटिंग करून सर्वांवरती त्यांनी जबाबदाऱ्या टाकल्या। आणि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी म्हणजे मला तुमच्यापर्यंत घेऊन येणं ही त्यांनी आज स्वीकारली। त्यानंतर आपले सर्वच सद्भक्त बंधू आणि भगिनी वासनिक, आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयाचं आजपासून चिंतन करणार आहोत। मी 3 वाजता आलो। बाबासाहेबांनी आता प्रास्ताविकतेमध्ये पूर्ण माहिती दिली आणि 4चं सत्र आम्ही घेतलं। त्या 4च्या सत्रामध्ये एक प्रास्ताविकपर थोडंसं विवेचन करून एक चिंतन केलं की आपली धर्माची वाटचाल कशी असावी, आपल्या मनामध्ये धर्माविषयी असलेले गैरसमज, अज्ञान, दूर, भीती ही कशा संदर्भात असते आणि ती कशी काढावी, आपल्या धर्माचा आत्मा काय आहे आणि त्या व्यतिरिक्त धर्म आपल्याला समजू शकत नाही, कळू शकत नाही, जाणू शकत नाही आणि धर्म आपण करूही शकत नाही आणि त्याशिवाय आपल्याला परमेश्वर भेटूही शकत नाही, याचं विवेचन केलं। आज पहिला दिवस असल्यामुळं थोडासा टायमिंगचं इकडं तिकडं होईल, परंतु उद्यापासून हे सत्र बरोबर 7:30ला स्टार्ट होईल, लक्षात ठेवायचं। तुमची आरती, विडा, पूजावसर, दंडोत प्रणाम जे बी आहे ते 7, 7:15 पर्यंत आटोपलं पाहिजे। सकाळी 6 ते 9ला व्यायामाचं सत्र असेल। दरवेळेस तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद देतात, ह्याही वेळेस द्याला अशी अपेक्षा व्यक्त करतो। नंतर 10:30 ते 11:30 थोडंफार त्यावेळेस एखादा तास, अर्धा तास, 11 ते 12 घ्यायचं का, 11 ते 12 हे सकाळचं सत्र असेल। त्यानंतर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्याचंही आपण चिंतन करणार आहोत। दुपारी 4 ते 5चं सत्र होईल आणि संध्याकाळी 7:30 ते 9चं सत्र होईल। हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। जे आज सद्भक्त आले आणि आलेले नाही त्यांच्यापर्यंत मेसेज पाठवा, ती बी एक क्रिया आहे। फोन करा, विचारा, तुम्ही दिसले नाही, इतर ठिकाणी बरोबर विचारतात बघा, तुम्ही लग्नाला दिसले नाही, कार्यक्रमाला दिसले नाही, जेवायला दिसले नाही, तसं सत्संगाला दिसले नाही, अशी बी एक सवय लावा, ती बी एक क्रिया आहे। तुमच्या फोननी निमित्ताने जर कोणी आलं तर ती बी एक क्रिया, तुम्ही निमित्त व्हाल। अत्यंत महत्त्वाच्या विषयाला आपण सुरुवात करत आहोत। सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या सन्निधानात असलेले आचार्य नागदेव हे आले आणि लगेच अनुसरले अशी प्रक्रिया झाली नाही। द्वादशांच्या माध्यमातून
ती सर्व लीळा तुम्हाला माहीत आहे, पूर्ण सांगणार नाही, कारण विषय आपले मोठे मोठे आहे आणि पुढं आपण जाणार आहोत, आपल्या मनातला गैरसमज दूर करणार आहोत. आणि गेली 25 वर्षापासून अनेक साधू संतांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं, त्याच्यामुळे लीळानुसार स्पर्श केला तरी तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण लीळा येत असावी असं गृहीत धरून आपण पुढं सरकू. आचार्यांचं पहिलं जीवन सप्त व्यसनांचे धांडाळे घेऊन, एक प्रतिशोध घेऊन अधर्माच्या वाटेवरती चालत असताना त्यांच्या जीवनामध्ये एक अलौकिक अशी घटना घडते. पडताळणी करण्यासाठी आपली आई आहे, आपली बहीण आहे, आबाईसा महादाईसा ते येतात आणि त्याच वेळेस दादोस तिथं आलेले असतात. या सर्व विधवा बाया असतात. पूर्वी विधवा बायांनी काय करायचं असतं, देवधर्म करायचा असतो, आपलं आपलं व्रतवैकल्य, पूजा विधी कर्मकांड. त्या पद्धतीनं त्यांनी गावाच्या बाहेर एक आश्रम तयार केला होता आणि त्यांचं हे सर्व नित्यकर्म चालू होतं. आचार्य ज्यावेळेस आले त्यावेळेस त्या झोपडीच्या बाहेर एक चप्पल माणसाची दिसली, पुरुषाची दिसली आणि त्यांना सहजच राग आला. ही जीवाची प्रवृत्ती सांगितलेली आहे. आपण लीळा ऐकतो, लीळा वाचतो, लीळा समजून घेत नाही. लीळा चरित्रामध्ये गेल्यानंतर अनेक जीवाच्या प्रवृत्त्या परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेल्या आहे आणि ती प्रवृत्ती आपल्याकडे आहे का याची नजर, याची दृष्टी आपण आपल्या जीवनात कधीतरी टाकावी आणि ती असेल तर त्यातून निघणे म्हणजे साधना, म्हणजे धार्मिकता, हे आपण लक्षात घ्यावं. ती एक प्रवृत्ती होती, एक संशयाची पाल चुकली आणि त्यातून त्यांनी आबाईसांना म्हणजे आपल्या आईला रागाच्या भरात बोलायला सुरुवात केली. बोलायला सुरुवात केल्यानंतर तिलाही राग आला, तीही बोलली. परंतु हे चालू असताना दादोस यांना भीती वाटली. ते गुपचूप उठले, बाहेर झाडाखाली जाऊन बसले आणि मग आबाईसा म्हणते चांगले पुरुष आहेत, त्यांच्यापासून आनंद होतो. आचार्यांनाही थोडंसं आश्चर्य वाटलं. वेगळ्या भावनेतून, वेगळ्या संशयातून जरी त्यांनी व्यक्त केलं असले, परंतु सप्त धांडाळे जरी असले, आचार्यांचे एक संस्कार होता, पूर्वकर्माची कणव होती, जोड होती. त्या अनुषंगाने आबाईसा म्हणते त्यांना आम्ही जेवायला बोलवलेलं आहे आणि हे चुकीचं आहे, तुम्ही जा त्यांना बोलवा. त्यांच्या मनात सहज येतं की जर आपण बोलवलं आणि ते आले तर याचा अर्थ हे चांगले आहेत. आपण हे कधीतरी प्रयोग करतो तर मी असं जर बोललो तर हे काय प्रतिक्रिया देतात त्याच्यावर तो त्यांचं चांगुलपण, वाईटपण, विचार आपण अंदाज घेत असतो. तसं ते गेले, त्यांनी विचारलं, त्यांनी सांगितलं, ते पण आले. परंतु एक अत्यंत महत्त्वाचा आचार्यांनी चिकित्सापूर्वक प्रश्न दादोसांना विचारला. चिकित्सा असली पाहिजे. तुमच्याकडे संस्कार आहे, आवडी आहे, पण चिकित्सा नसेल तर त्या संस्कार आवडीला काय अर्थ नाही. मग चिकित्सा असली पाहिजे. का, कशासाठी, हे कोणत्या प्रमाणात बसतं, त्याचा फायदा तोटा, या प्रश्नाचे उत्तर शोधून जेव्हा तुम्ही धार्मिकता कराल तेव्हा परमेश्वराच्या योग्य धार्मिकतेतून परमेश्वरापर्यंत तुम्ही नक्की पोहोचाल. त्यांच्याकडे चिकित्सा होती. ते विचारतात दादोसांना, का हो तुमच्यापासून आनंद होतो म्हणे. दादोसांना भीती वाटलेली होती, कारण तलवार खांद्यावर घेऊन आलेले आचार्यांना बघितल्यानंतर कोणालाही भीती वाटणार. त्यांनी काही रिस्क घेतली नाही. ते म्हटले माझ्यापासून होईल ना होईल, पण स्वामी श्री चक्रधरांपासून, श्री चांगदेव रावळांपासून नक्की होईल. हे नाव ऐकताच त्यांना एक वेध झाला. देव सिन्नरला आहे, तिथून त्यांना स्थिती दिल्या गेली. नामानी वेद होतो. स्थिती दिल्यानंतर त्यांना एक वेगळा अलौकिक अनुभव आल्यानंतर ते म्हटले कुठं असतात स्वामी? म्हणजे सिन्नरला असतात. म्हटले मला घेऊन चला. आणि नंतर ते सर्व नियोजन करून आचार्यांची पहिली भेट सिन्नरला झाली. आणि ते आल्यानंतर आचार्यांना देवानी दर्शन दिलं आणि त्याच वेळेस परमेश्वराने आचार्यांच्या बाबतीत एक भविष्यवाणी वर्तवली का आता इथून पुढं तुमचं जे जीवन आहे सत्याच्या वाटेवर चालेल, सत्यापर्यंत तुमचं जीवन पोचेल. परमेश्वराने हे सर्व नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला असतो. नुसतं आचार्यांचाच नाही, माईम भटांचा नाही, तुमचासुद्धा, माझासुद्धा. आपल्या जीवनाची स्क्रिप्ट अगोदरच लिहिल्या गेलेली आहे. परंतु आपण प्रयत्नवादी असलो पाहिजे. त्या परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून जेव्हा तुम्ही तुमचं जीवन व्यतीत कराल तेव्हा तुम्हाला पदोपदी जाणवेल
की अरे हे मी तर जाणवलं नव्हतं, हे मी करायचं इच्छा नव्हती तरी झालं. याचा अर्थ हे स्क्रिप्टेड जीवन जगायची जेव्हा सवय पडेल तुम्हाला, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने समर्थवादावरती निष्ठा ठेवून निरावलंब व्हाल आणि परमेश्वराला स्वीकाराल. त्यावेळेस तुमच्या जीवनातल्या अडी अडचणी, सुख दुःख, अपेक्षा भंगाचं दुःख किंवा तक्रारी इतरांविषयी, स्वतःविषयी तक्रारी या पूर्णपणे निघून जाल आणि याच मिनिटाला तुमच्यामध्ये एक सुख स्वास्थ्य निर्माण होईल. आनंदाच्या बाजूने पाय टाकलेलं हे पहिलं पाऊल ठरेल. म्हणून निरावलंब होणं म्हणजे परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवणं. आचार्यांच्या बाबतीत ही पहिली भेट झाली. पहिल्या भेटीतून परत पुन्हा 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 आचार्यांची दादोसांच्या माध्यमातून 7 भेटी झाल्या. परंतु नुसत्याच भेटी नाही झाल्या, आले गेले, देवाला मग फुलं वाहिले, विडा वाहिला, नारळ दिलं, पूजन केलं, निघून गेले, असं झालं नाही. पावलोगणित आचार्यांची प्रतिकारांता वाढत होते. देवाविषयी आवड निर्माण झालेली होती. देव हवेसे वाटत होते. देव मधून मधून रुद्रपूरलाही त्यांना पाठवत होते. त्यांनी गोविंदप्रभू बाबांच्या अलौकिक लीळा बघितलेल्या होत्या. अलौकिक लीळा बघितल्यानंतर, दादोसांच्या चेष्टा बघितल्यानंतर, परमेश्वराची प्रचिती बघितल्यानंतर 7व्या भेटीमध्ये मात्र देव त्यांना विचारतात. आल्यानंतर भेटी होते, रात्री बिरडावर सर्व वेळी झाल्यानंतर जातात आणि देव बाईसांच्या माध्यमातून आचार्यांना बोलावतात का रुद्रपूरवरून जे नागदेव नावाचे ब्राह्मण आले त्यांना बोलवा. बाईसा जाते आणि दादोसांना सांगते की नागदेव नावाचे जे ब्राह्मण आहेत त्यांना देवानी बोलवलं आहे. ते येतात. देव डायरेक्ट स्पष्ट मुख्य विषयाला हात घालतात. का हो म्हटले, तुम्ही रुद्रपूरला गेले, गोविंदप्रभू बाबांच्या लीळा बघितल्या म्हणले, बघितल्या. मग गोविंदप्रभू बाबा, दादोस आणि आम्ही यातला काय फरक आहे, काही समजलं, जाणवलं, लक्षात आलं? ते म्हटले काय सारखंच आहे, नॅचरली आपण जे बोलतो ते त्यांनी बोललं. परंतु त्याच वेळेस देवाने ऐकलं आणि सोडून दिलं असं नाही. देवाने त्यांना समजवलं, कुठं गोविंदप्रभू बाबा, कुठं दादोस, कुठं मी, तू कोण, यातली जाणीव करून दिली. आणि ह्या जाणीवेतून देवाने त्याच वेळेस त्यांना तत्त्वज्ञान सांगितलं, बोध दिला. तेही विचार करायला लागले आणि बोध देताच देवानी अन्यवृत्ती, विद्यामार्ग, युगधर्म, त्यानंतर उद्धरणाचे काही 12 सूत्र असं बरंचसं निरूपण केलं, बोध दिला. आणि आचार्यांना म्हटले, जा दादोस तुमची वाट बघत असतील. आता मात्र आचार्यांची झोप उडालेली आहे. आचार्य गेले आणि झोपले असं नाही आहे. आपण ऐकतो आणि आपल्याला सत्संग ऐकल्यानंतर मस्त झोप येते. मला बरेच लोक फोन करतात, बाबा झोप येत नाही. काही नाही, सत्संग ऐक किंवा लीळा आठव. आणि मग नंतर फोन करतो, का लागली झोप? हो, आता लीळा आठवायला लागली, निम्मी लीळा होत नाही बाबा, झोप येते आम्हाला. आपल्या झोपा उडत नाही का, तर आपल्या ते लक्षातच येत नाही, जाणवत. म्हणजे उलटं आहे आपलं. सांसारिक प्रापंचिक विचार करता करता आपल्याला झोप उडतात आणि देवाचं धर्माचं चिंतन करताना आपल्याला झोप येते. हे उलटं व्हायला पाहिजे. आचार्यांची झोप उडाली. आचार्य गेले, ते झोपले नाही, रात्रभर चिंतन करत बसले. पहिल्या भेटीतून 7व्या भेटीपर्यंतचा हा जीवन प्रवास आचार्यांनी आता अवलोकन करायला सुरुवात केली. आणि ते अवलोकन करत असताना भूतकाळात ते रमले आणि कोणत्या कोणत्या भेटीत देवानी काय काय समज दिली, काय काय बोध दिला, काय काय जाणीव दिली, आपल्या जीवनामध्ये कशी प्रतिकारंता वाढत गेली. आणि बोध होताच जीवेश्वर भाव उमटून परमेश्वर मी जीव, दादोस एक जीव, त्यांच्या चेष्टा, गोविंदप्रभू बाबांच्या अलौकिक अशा लीळा त्यांच्या लक्षात आल्या. जसं एखाद्या जीवाला परमेश्वराचा वेद निर्माण होतो, तसं परमेश्वराला जीवाचा वेद निर्माण होतो. रात्र संपली आणि सकाळी पुन्हा आता देवानी बाईसांच्या माध्यमातून आचार्यांना परत बोलायला लावले. देवाला सुद्धा करमलं नाही. आणि पुन्हा आल्यानंतर देव विचारतात आचार्यांना, का हो झोपले होते का? नाही म्हटले, झोपच नाही आली. का म्हणले, डास त्रास देत होते का? देवाला माहीत आहे सर. नाही म्हटले, आम्ही रात्रभर चिंतन करत होतो. आणि हे चिंतन केलेलं देवानी पुन्हा पुनर्स्थापित केलं आहे.
पुन्हा देवानी अन्यावृत्ती, युग धर्म, विद्यामार्ग, उद्धरणाचे प्रकरण जे रात्री सांगितले ते देवानी पुन्हा सांगितले, पुन्हा त्यांच्याकडून घोकून घेतले आणि मग मात्र त्यांना अत्यंत आवड झालेली आहे. नंतरच्या काळामध्ये दादोस पुन्हा आचार्यांच्या संदर्भात आचार्यांना घेऊन जातात. आचार्य एक विद्यावंत, ती एक प्रवृत्ती सांगितली जीवाची देवानी. आणि 8व्या भेटीमध्ये मात्र हे सर्व पुन्हा जेव्हा परत येतात, आल्यानंतर आता अत्यंत आवड देवाची झालेली आहे आचार्यांना. इथून मागचं जीवन आचार्यांचं आणि नंतरचं जीवन यातला आपण जर प्रकाश टाकला तर आमूलाग्र आचार्यांमध्ये जो झालेला बदल तो आपल्यात व्हायला पाहिजे. कारण बोधाच्या अगोदरचे आपण आणि बोधाच्या नंतरचे आपण, सहजच आपणच आपल्याकडं बघायचं असतं. ज्या वेळेस निघण्याची वेळ येते, सर्व जातात. पुढे गेल्यानंतर आचार्य आबाईसाला सांगतात की तुम्ही चला पुढे, मी येतो, माझी वाट बघू नका. आणि आचार्य पुन्हा देवाकडे येतात. देवाकडे आल्यानंतर देव म्हणतात, का हो, काही राहिलं का तुमचं, का आले पुन्हा? देवाला सर्व माहिती आहे. आता देवाचं जे कार्य ते देवानी करून टाकलंय आणि त्या कार्याचा परिणाम आता देव बघताय. परिणाम झाला आहे. आचार्य आल्यानंतर देव म्हणतात, का हो, काय राहिलं, तुमची सांगाती लांब जात आहे, कशासाठी आले? नाही म्हटले, मला 2-4 दिवस तुमच्याजवळ राहण्याची इच्छा आहे. देव स्पष्ट नाकार. देव म्हणतात, ही काही धर्मशाळा आहे का, कधी यावं कधी जावं? असं राहता येत नाही म्हटलं, तसं जाता येत नाही म्हटलं. आचार्य समोर बसलेले आहे, निर्णय घेण्याची घडी आहे, क्षण आहे. आणि मग ते विचार करतात काय करावं. निर्णय क्षमता आचार्यांची पहिल्याच भेटीत लक्षात आलेली देवाला. ही निर्णय क्षमता जोपर्यंत तुमच्या हृदयात, तुमच्या मनात, तुमच्या बुद्धीत निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही. मग संसारात असेल, भौतिक जगात असेल, कामात असेल, व्यवसायात असेल, कुठे असेल, निर्णय क्षमता पाहिजे. अध्यात्मामध्ये सुद्धा त्यावेळेस ऑन दी स्पॉट निर्णय घेता आला पाहिजे. नाही तर पाहू करू तोपर्यंत बरंचसं पाणी वाहून जातं, नुकसान झालेले असते आणि अनुभव तुम्ही पदोपदी घेतलेले असतात. आचार्यांचा पहिल्याच भेटीत हा निर्णय क्षमता जी आहे याची चुणूक आचार्यांनी दाखवलेली. कारण दादोस जे आहे पूर्वश्रमीचे त्यांचे गुरु, ते त्यांना आणताना सांगून आणतात, पडून आणतात का मी तुमचा गुरु आहे आणि ते माझे गुरु आहे. त्यांनी काही जर तुम्हाला दिलं तर घ्यायचं नाही, त्यांनी काही सांगितलं तर ऐकायचं नाही. आचार्यांना पडून आणलंय. परंतु ज्यावेळेस देवाच्या समोर पहिल्याच भेटीत सिन्नरला जेव्हा आचार्य येतात तेव्हा देवही प्रयोग करतात. यांची निर्णय क्षमता काय? कारण तुमच्या बुद्धीला, तुमच्या निर्णयाला, तुमच्या स्वतंत्रतेला देव कधीच स्पर्श करत नाही. देव सांगून मोकळे होतात, बोध देऊन मोकळे होतात. निर्णय तुम्ही घ्यायचा असतो. आद्यंती दैव मध्य पुरुष, मधला जो कड आहे हा जीवाचा असतो. देव तांबूळ देतात. आणि आचार्यांच्या मनात येतं का देवाने मला प्रसाद द्यावा. समोर दादोस आहे, आचार्य आहे, देव आहे. दादोसांनी सांगितलेलं वेगळं आहे आणि आता दिसलेली कृती वेगळी आहे. आचार्य हात पुढं करतात, दादोसांग दुर्लक्ष करतात, प्रसाद घेतात. ही निर्णय क्षमता आचार्यांनी त्यावेळेस केलेली आहे. कोणाचं ऐकावं, कधी ऐकावं, कसं ऐकावं, काय ऐकावं, आपल्या हिताचं काय, याची निर्णय क्षमता तुमची अध्यात्मात सुद्धा असली पाहिजे. ही विशिष्ट बुद्धीतून जर तुम्ही बाहेर पडले नाही तर मात्र देव समजत नाही, कळत नाही. चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल, चिंतन करावं लागेल. आणि आचार्यांच्या निर्णय क्षमतेचे असे अनेक उदाहरणं तुम्हाला देता येईल पुऱ्या आयुष्यामधले, पुऱ्या चरित्रामधले. म्हणून ते आचार्य झाले. आता ही ती घडी आली निर्णयाची. देव म्हणतात बघा, बोला, नीट विचार करा. ते विचार करताय घरचा. प्रपंच तर अनिष्ट आहे, तिथे जाऊन उपयोग नाही. दादोस तर जीव, त्यांच्याकडे जाऊन उपयोग नाही. आणि आता लगेच देवाकडे राहायचं आहे, काय करावं? घरचा, प्रपंचाचा, दादोसांचा विचार करायचे
देव त्या विचारातून त्या आचार्यांना काढायचे, नीट विचार करा, आवरा आवरा लवकर. आणि जेव्हा इकडचा विचार करायचा तेव्हा देव शांत बसायचे. एकदा दोनदा तीनदा झाल्यानंतर आचार्यांचा निर्णय पक्का झाला. आणि निर्णय होताच त्यांनी निर्णय दिला देवाला, ठीक आहे तुम्ही म्हणता तसं, तुम्ही जोपर्यंत ठेवाल तोपर्यंत मी राहीन, जेव्हा जाळ म्हणाल तेव्हा मी जाईन. नक्की म्हटले, यस नक्की, घ्या सुपारी म्हटली, द्या शपथेची सुपारी, घाला दंडोत, घ्या शपथ, घ्या प्रतिज्ञा का जोपर्यंत मी ठेवेल तोपर्यंत राहायचं, जेव्हा मी जा म्हणेल त्यावेळेस जायचं. अर्थात आज्ञा प्रतिपालन करायची, आज्ञा ऐकायची. आचार्यांचा तो निर्णय आचार्यांना महान करून गेला, आचार्यांना आचार्यांपर्यंत पोचवलं. त्यांनी विचार नाही केला, घरच्या जबाबदाऱ्या अडचणी विचारलं नाही, निर्णय घेतला नाही, आता काय करावं, 4 नातेवाईकांची मीटिंग घ्यावी, मग सांगावं, काहीच नाही विचार केला त्यांनी. स्वतःचं हित बघितलं. त्याच अनुषंगाने वेगळ्या लीळांकडे जर आपण बघितलं, कनाशीचा नाही, आपल्या गोरक्षणाचा जो ब्राह्मण आहे त्याचा विचार करा तुलनात्मक दृष्टिकोनात. देव तर त्यांनी पाहिले, श्रीकृष्णही जाणवले, तो तिथंच लगेच देवाच्या दर्शनाला नाही गेला, शरण नाही गेला, तो घरी आला, घरी निर्णय सांगितला आणि तेवढ्याच काळात देव जीवनातून सुटले. देव मिळवायचे असेल तर निर्णय क्षमता अत्यंत महत्त्वाची. आचार्यांनी निर्णय घेतला आणि त्याच वेळेस आचार्यांचं अनुसरण झालं. तिथं काही स्टेज नव्हतं, भाषणं नव्हते, मिरवणूक नव्हती, अजून हळद नव्हती, काहीच नव्हतं. एक सुपारी आणि प्रायचित्त आणि प्रार्थना शब्द. आचार्यांचं अनुसरण झालं. अनुसरण, घातले कपडे आणि चालू द्या मग पंक्ती खायचं काम. असं झालं का? नाही झालं. लगेच ट्रेनिंग सुरू झालं. आचार्यांचं ट्रेनिंग पहिल्या भेटीपासूनच सुरू झालं होतं, लगेच सुरू झालं. आणि लगेच आचाराचे सूत्र परमेश्वरांनी सांगितले. आपल्या मनामध्ये आचाराच्या विषयी खूप भ्रम आहे, भीती आहे. आचार नकोच म्हणतो आपण, परंतु लोणच्याचा आचार किती आवडतो आपल्याला. परंतु देवाचा आचार जोपर्यंत तुम्हाला आवडत नाही तोपर्यंत आपलं हितच होणार नाही. आपल्या जीवनाचं हित हे परमेश्वरांनी सांगितलेल्या आचारावर अवलंबून आहे. आणि त्या आचारातलं पहिलंच सूत्र, याच्याविषयी आपल्याला मात्र अत्यंत भीती आहे. एक व्यक्ती मला भेटली, म्हणले बाबा काय सांगू तुम्हाला, मी 50व्या वर्षीच अनुसरणार होतो, आता वय आहे 72. म्हणले मग 50व्या वर्षी अनुसरणारा माणूस 72व्या वर्षी मी इकडे तिकडे बोमट्या का फिरतोय, मारत का फिरतोय, कारण काय? म्हणले मी निर्णय घेतला, सर्व व्यवस्था केली आणि मला वाटलं का आता आपल्याला अनुसरायचं आहे, तर मग स्वामी श्री चक्रधरांनी ह्या साधकाला काय आचार सांगितला हा बघावं, अभ्यासावं. आणि म्हणून मी सूत्रपाठात गेलो, आचाराचं पहिलं सूत्र ऐकलं आणि तेव्हापासून मी सूत्रपाठ बंद केलं आणि तेव्हापासून मी अनुसरणाचा विचार सोडून दिला. याचं कारण काय? यथार्थ ज्ञान, यथार्थ व्यक्तीकडून मार्गदर्शन, त्यातली समज आणि बोध आणि जाणीव लक्षात आली नाही. आणि तुमच्या मनात तेच आहे, अनुसरायचं, आणि देवाने पहिलं सूत्र सांगितलं. कसं शक्य आहे? सारं आयुष्य बजाजनगरमध्ये गेलं, साऱ्या गल्ल्यान गल्ल्या माहिती, आणि हे सोडून कुठं जायचं आपल्याला? दररोज एकामेकाचं तोंड पाहायची सवय लागली आणि बाबासाहेब दिसले नाही तर जेवण जात नाही, आणि आता त्यांना सोडून कसं जायचं? ही सवय आपल्याला लागलेली, आपल्या घराची, आपल्या गावाची, आपल्या माणसांची. ही सवयीतून बाहेर पडायचं म्हणजे एवढं सोपं नाही, एवढं अवघड वाटतं आपल्याला. परंतु आचार्यांना पहिल्यांदीच ते सूत्र सांगितलंय. आता तुम्ही म्हणाल हे सूत्र साधू संतांसाठी आहे, मग आम्ही कुठं साधू संत आहे की नाही? परंतु सूत्र देवाने जीवाला सांगितले.
त्यावेळेस साधू, नामधारक, वासनिक असं वर्गीकरण देवाने केलेलं नव्हतं. साधकाला सांगितलं ज्याला मुक्तीची चाड आहे त्याच्यासाठी ही साधना आहे, त्याच्यासाठी ही आचार आहे. हे वर्गीकरण तुम्ही केलं. आम्ही असे, तुम्ही तसे, ते तसे, ते तसे. त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही मग वेल्या काढल्या, वेल्यातून मग मनत्या काढल्या, मनत्यातून आणखीन गटतट काढले, मग वेगवेगळ्या संस्था काढल्या. हे आपण केलं आहे, देवानी नाही केलं आहे. ते देवानी जे सांगितलं आहे मर्म हे आपण समजून घ्यावं लागेल, लक्षात घ्यावं लागेल. म्हणून आचाराच्या बाबतीत आपल्या मनामध्ये जो संभ्रम आहे, गैरसमज आहे, न्यूनगंड आहे, भीती आहे, ही जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत आपण धर्माचे नाही, दैवराटीचे नाही, परमेश्वराच्या राटीवरती, परमेश्वराच्या धर्मावरती आपण चालू शकत नाही. म्हणून आचार्यांना पहिलंच देवाने सूत्र सांगितलं. प्रकरण वस्त भरपूर मोठं आहे, परंतु आपण त्याला फक्त स्पर्श केलेला आहे. वटवासांच्या 7व्या भेटीनंतर अनुसरण झालेलं आहे आणि आचार्यांना एक प्रकारे परमेश्वराने एक ट्रेनिंग दिलं आहे, समज दिला आहे, बोध दिला आहे, जाणीव दिली. त्यांच्या जीवनातला जो बदल आहे तो त्यांनी करून घेतलेला आहे निर्णयाने, स्वतःच्या हिताच्या अनुषंगाने. आणि अशा वेळेस अनुसरण झाल्यानंतर देवानी पहिलेच सूत्र सांगितलं काय? स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध तो विशेषता त्याज्य. याच्यातून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर त्या सूत्राचं मर्म तुम्हाला समजावं लागेल. स्वदेश त्याज्य नाही सांगितलं, स्वग्राम त्याज्य नाही सांगितलं, संबंधियाचा त्याग नाही सांगितलं आहे. देवानी काय सांगितलं आहे? स्वदेश संबंधू त्याज्य, स्वदेशाच्या संबंधाचा, स्वग्रामाच्या संबंधाचा, संबंधियाच्या संबंधाचा. संबंध म्हणजे काय? संबंध म्हणजे काय? कधी विचार केला संबंध या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही कधी चिंतन केलं? आपण हे विशेषाचे पूजन करतो, स्थानाचं पूजन करतो. का पूजन करतो? देवानी काय दिलंय? संबंध दिला. संबंध दिला म्हणजे काय केलं? टच केलं ना, स्पर्श केला ना. परमेश्वराने संबंध म्हणजे अटॅचमेंट, लागले, पण तुमचं जे जोडणं आहे अंतकरणातून त्याचा त्याग करायला लावलेला आहे. आज तुम्ही बजाजनगरचा त्याग करायला नाशिकला माणसं भेटणार नाही तुम्हाला. इथं माणसं सोडले तिथं माणसं भेटणार आहे. असा कोणता भाग आहे भारताचा का जिथं माणसंच नाही आहे आणि तुम्ही आचार कराल? आज ह्या टेक्नॉलॉजीच्या जीवनामध्ये तुम्ही मोबाईल घेऊन फिरता, असा कोणता भाग आहे का तिथं तुमचा मोबाईलच लागणार नाही? तुम्ही 500 किलोमीटर जाल आणि दररोज फोन कराल, काय चाललं आहे, बरं आहे का, पोराला शाळेत घातलं का, खालच्या वावरात काय पेरलं. त्याग झाला. 500 किलोमीटर जाण्यावरती त्याग झाला का अंतकरणातलं चिंतन सोडलं म्हणून त्याग झाला? नेमका त्याग कशाला सांगितला? संबंध काय आहे? संबंध म्हणजे अटॅचमेंट आहे, संबंध म्हणजे लागलेपण आहे. आणि याचा त्याग अंतकरणातून न आठवणं, अंतकरणातून बाहेर काढणं. मग काय करायचं? सोडून द्यायचं का? अहो ड्युटी आहे, कर्तव्य करायचं आहे तुम्हाला. बरं, ड्युटी कर्तव्य करत असताना तुम्हाला आंतरिक त्यांचं चिंतन करण्याची गरज आहे का? तुमच्या गावाचा, तुमच्या संबंधियांचा, तुमच्या नातेवाईकांचा. नाही तर तरी वेळ कुठं आहे तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचं चिंतन करायला? कधीतरी कार्यक्रमाच्या माध्यमातून ते बोलावतात, त्यावेळेस फक्त जाता येतात, बाकी आहे काय? सांसारिक जबाबदाऱ्या या तुम्ही पार पाडतात आहे ना. अंतकरणामध्ये त्याचं चिंतन करण्याची काय गरज आहे? बाह्य अंगाने तुम्ही तुमची ड्युटी करा, कर्तव्य करा. ते लागलेपण जे आहे ते लागलेपण देवाने काढायला लावलेलं आहे. प्रपंचाचं जे लागलेपण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत परमेश्वराचं लागलेपण निर्माण होत नाही. तुमच्या घरातली अशी एक वस्तू आहे की ज्या वस्तूला तुम्ही कुठं ठेवलेलं तुम्हाला माहीत आहे. अशी कोणती तरी वस्तू आहे का जी सांगता येणार नाही, परफेक्ट सांगता येईल. अगदी सुई आहे, बिबो आहे, कोणत्या ठिकाणी आहे. बाकी तर पैशाचा तर विषयच नाही, कुठं इन्व्हेस्टमेंट केली आणि कोणत्या ठिकाणी काय आहे, आणि महिन्यातलं किती कलेक्शन होतं आहे, खर्च किती जातो, एवढ्या किती जात आहे, सारं नियोजन आहे की नाही तुमचं? बरं, हे जे नियोजन आहे कागदावर टाकल्यानंतर डोक्यात ठेवायची गरज आहे का? अंतकरणात त्याचं दररोज चिंतन करायची गरज आहे का? आठवण्याची गरज आहे का? परंतु आपण करतो. का करतो? कशासाठी करतो? परमेश्वराने ही अटॅचमेंट आपल्याला तोडायला लावली आहे. आणि जर ही प्रपंचात तुम्ही सवय लावली
का कर्तव्य म्हणून माझ्या कुटुंबाच्या संदर्भात, माझ्या समाजाच्या संदर्भात, माझ्या आजूबाजूच्या समाजाचं जे देणं आहे कर्तव्य म्हणून जे जे करण्याची गरज आहे ते मी करीत. चिंतन करण्याची काय गरज आहे? चिंतन तोडायला लावले देवाने, संबंध अटॅचमेंट तोडायला लावली, लागले पण तोडायला लागले. आपण इतकं अडकलेलो आहे, आपल्याला असं वाटतं की मी जर घरातून बाहेर पडलो तर हे जेवात्या का नाही, हे जगत्या का नाही, हे नीट राहता का नाही. तुम्ही कधी जाऊन पाहिलेच नाही. CCTV कॅमेरे गुपचूप लावायचे घरामध्ये, मग जायचं महिनाभर 8 दिवस. तुमच्यापेक्षा कितीतरी मस्त राहतात ते, लक्षात येईल तुम्हाला. आणि मग तेव्हा तुमचा भ्रम तुटेल. आपला भ्रम तुटत नाही. देवानी संबंधियाचा संबंध, स्वदेशचा संबंध, स्वग्रामाचा संबंध म्हणजे आंतरिक जे चिंतन आहे आपलं, आपल्या मनामध्ये जो भ्रम आपण करून घेतलेला आहे का माझ्याशिवाय नाही, मी नसेल तर नाही, मी आहे म्हणून आहे, ही जी विचारधारा आहे यातून निघायला लावलेलं आहे. तुम्ही कुठेही जरी गेले तरी ते चिंतन करत राहिले तर तो चिंतन होत नाही. एकांतात बसणं, परंतु एकांतात बसल्यानंतर इकडचं चिंतन करणं तो एकांत होईल का? परंतु हजारो लोकांमध्ये बसून सुद्धा तुम्ही परमेश्वराचं चिंतन करू शकले, तुमच्या मनाची मानसिकता स्वस्थता निर्माण करू शकले तर तो एकांतच आहे. एकांत म्हणजे एकटे नव्हे, एकांत म्हणजे स्वस्थता, एकांत म्हणजे शांतता, एकांत म्हणजे समाधान. हे परमेश्वरांनी प्राप्त करायला लावलेले. बरं, देवानी सांगितलं आहे प्रत्येकजण हे करू शकत नाही, आणि म्हणून तुमच्यासाठी कोणता आचार आहे याचं चिंतन तुम्ही केलं पाहिजे. की जर यदा कदाचित, आता पक्षकाराने त्याच्यावरती बरंच चिंतन केलेलं आहे. खडकुलीला देवाचं आचार्यांचं अनुसरण झाल्यानंतर ही जे वचनं देवानी सांगितले, तर मग गाव म्हणजे कोणतं, स्वग्राम म्हणजे कोणतं, की जिथं उठलो बसलो खाल्लं पिलं जन्मलो लोकांमध्ये राहिलो ते गाव. ती एक अटॅचमेंट होती ना, ओळख निर्माण होते ना, एक संबंध रिलेशन निर्माण होतात आपले. आणि ते समोर आल्यानंतर आपोआपच आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो. बघा सहजच, आता तुम्ही खूप अध्यात्मातले आहात, अभ्यास करताय, 25 वर्षापासून अनेक साधू संतांकडून तुम्ही मार्गदर्शन घेताय, वाचन करताय, सर्व ठीक आहे, बरोबर आहे. देवाने सांगितलं अन्य वार्ता करू नका, त्यापेक्षा झोपा काढा. मंदिरात आले, शांततेने डोळे बंद करून तुम्ही स्मरण केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे, अत्यंत तुमची मानसिकता स्वस्थ झालेली आहे. आणि अचानक बाहेर पडल्यानंतर एखादा जुना मित्र तुम्हाला भेटला, काय कराल तुम्ही सांगा बरं? अरे किती वर्षातून भेटला, आणि मग आपल्या त्या गोष्टीन, मग त्या शाळेतल्या गोष्टीन, मग कॉलेजच्या गोष्टी, कसं तू माझे फुटाने खाली, आणि कसा मी तुझा डबा चोरला, येईल का नाही आठवण? गेले धर्मापासून तुम्ही दूर. तेवढा वेळ तुम्ही त्या चिंतनात जाल, तेवढ्या वेळात त्याच्यात मग्न व्हाल, तेवढ्या वेळात तुम्ही धर्मापासून जाल. तुमच्या हृदयातली जी सात्विकता निर्माण झालेली आहे ती राजस तामस प्रवृत्ती कधी जाईल तुम्हाला लक्षात पण येणार नाही. आणि म्हणून भेटायचं नाही आहे, म्हणून अटॅचमेंट नाही आहे, भेटायचंच नाही असं नाही आहे, पण भेटल्यानंतर काय बोलायचं याचं भान जर तुम्हाला असेल तर जुना मित्र असो नाही तर नातेवाईक असो, तेवढ्यापुरतं तुम्ही एक ड्युटी कर्तव्य करू शकता, दंडोत प्रणामन जाऊ शकता. परंतु तुम्हाला असं बळ येतं त्यावेळेस का गप्पाच मारा, लय दिवसातून बस जाता, आणि मग ज्या गप्पा सुरू होऊन जातात. त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं देवाने का भेटूच नका. का तर तुमच्या मनावरती तुमचा ताबा नाही आहे, तुमच्या बुद्धीवरती तुमचा ताबा नाही आहे. कोणीतरी कधीतरी जेव्हा येतं तेव्हा तो त्याचं त्याला सांगतो, तो त्याचं त्याला सांगतो, तुमच्या सुरू होऊन जातात अटॅचमेंट कारण नसताना. ह्याच अन्य वार्ता आहे. देवाने सांगितलं अन्य वार्ता करू नका. परंतु ते भान जर तुम्ही ठेवून जर वागले तर तुम्ही त्यातून निघू शकता. ही अटॅचमेंट हे लागले पण तुमचं नसलं पाहिजे. हा संबंध, इतका संबंध एखाद्याशी, बघा कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही गप्पा मारतात का तुम्ही? नाही मारू शकत. ज्याच्यावर तुमचे एक रिलेशन, विशिष्ट रिलेशन डेव्हलप झालेले आहे. सुखदुःखाच्या गप्पा तुम्ही कोणाबरोबर नाही करू शकत, घरातले दुःख कोणाला नाही सांगू शकत, सांगताच येते नाही. आणि मग ते एक विशिष्ट मित्राकडं तुम्ही व्यक्त व्हाल की नाही. ती जी रिलेशन मेंटेन केलेलं आहे ते तोडा म्हटले. रिलेशन फक्त देवाबरोबर जोडा. देवाबरोबर जर जोडलं तर कुणीही भेटलं काय नाही भेटलं काय, विषय निघाला काय नाही निघाला काय, त्याच्याशी तुम्हाला काही मतलबच राहत नाही. आणि म्हणून देव म्हणतात ज्या ठिकाणी तुम्ही उठले बसले ते समोर आल्यानंतर आपोआपच आठवण येईल. आजही तुमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट घडलेली असेल, घटना घडलेली असेल,
20 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला, त्या घटनेला विसरून गेलो, विस्मृतीत गेलो आपण, आणि अचानक तशीच एखादी घटना दुसऱ्याच्या बाबतीत किंवा कुठंतरी पाहिली, ऐकली, पेपर वाचला, तुम्हाला लगेच आठवण येतं, अरे 20 वर्षापूर्वी माझ्या बाबतीत असंच झालं होतं. विस्मृतीत जात नाही आपण. एखादी घटना, तशाच घटनेसारखी एखादी घटना दुसऱ्याच्या जीवनातली वाचल्यानंतर, पाहिल्यानंतर आपली घटना आठवते, तेव्हा ज्याच्याबरोबर आपले रिलेशन आहे, संबंध आहे, ओळख आहे, पाळख आहे, तो भेटल्यानंतर काय होईल सहजच विचार का होईल ना. ती अटॅचमेंट आपली निघायला लावलेली. म्हणून देव काय म्हणतात की जिथं आपण लहानाचं मोठं झालो, जिथं आपण राहिलो, उठलो, बसलो, तो जो स्वदेश आहे, तो जो स्वग्राम आहे, त्याचा त्याग करण्याचा उद्देश काय आहे तर तुम्ही त्यात परत रमू नये, धर्मापासून दूर जाऊ नये. तुमच्या जीवनामध्ये जी आलेली सात्विकता आहे, ती सात्विकता विझू नये. तोची व्हावा, तोची भेटावा, ही जी ज्योत पेटलेली आहे, ही अभिलाषा तुमची जी निर्माण झालेली आहे, ती याच्यामुळे जाऊ नये. आणि म्हणून तुम्हाला स्वदेशाचा, संबंधाचा. नाहीतर आपण जर विचारलं, आता काका राहतात इथं, त्यांचं गाव आहे दुसरीकडं, आता ते विसरले का? काकांना सहज विचारलं, कुठले तुम्ही? काय बो, संभाजीनगर, बजाजनगर. पण तू काका कुठले म्हटल्यानंतर संभाजीनगर बजाजनगर सांगत नाही, गाव सांगतं, गावाची लोकसंख्या सांगते, तिथला सरपंच सांगतो, तिथल्या गावाचा इतिहास सांगत आहे, किती कार्यक्रम केले आणि कसा प्रॉब्लेम आला हे सांगत आहे. बरं, तेच एखाद्या साधू संतांना जरी विचारलं ना, तर बाबा आपण कुठलं अविद्येचं गाव, सहजच विचारतो आपण, नॅचरल आहे, बाबा आपण कुठले. बाबा काय विसरून नाही गेलेले, बाबाला देवाने ते विसरायला लावलेले. ते थोडक्यात वाटतं म्हणजे माझं गाव लक्षात नाही हो, असं म्हटले पाहिजे. तसं होतं का कधी? बाबा जिल्हा, तालुका, गाव, गावाची लोकसंख्या सारं सांगत आहे. विसरा म्हटले, ते का विसरा? ते विसरले तर इकडं याल. अनंत सामायित येत, अनेक न सामाय, अनेक सामायित येत, अनंत न सामाय. तुम्ही जर तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराला प्राप्तीच्या उद्देशाने हृदयात घातला आहे, घेतला आहे, स्वीकारलेला आहे, तर तुम्ही विसरले पाहिजे. म्हटले आपण विसरत नाही. तुम्ही राहा त्यांच्यामध्ये पण विसरत नाही. परंतु तुम्ही 500 किलोमीटर गेले पण विसरत नाही, तर मग ते 500 किलोमीटर, एखादा व्यक्ती 500 किलोमीटरवर गेला आणि विसरला नाही, आणि एखादा व्यक्ती इथंच आहे पण विसरला. आपला आपला देव भला, आपण भलं, स्मरण चिंतन भलं, त्याग कोणाचा? परंतु एवढं सोपं नाही बरं का ते. याच्यामध्ये बरेचसे कन्फ्युजन झालेलं आहे. श्रीकृष्ण महाराजाच्या तत्त्वज्ञानाशी हे आपल्याला सांगड घालावं लागेल. कर्मसन्यास योग देवांनी सांगितलेला आहे. श्रीकृष्ण महाराजांनी कर्माचा त्याग कर म्हटले, तो संन्यास. कर्माचा त्याग करणं म्हणजे हेच त्याग आहे ना. पण इतकं सोपं आहे का? घरात बसायचं, घरात राहायचं, नातेवाईकात राहायचं आणि आचार करायचा, जमेल का? एखाद्याला जमेल, विरळा नांद एखाद्याला जमेलही बी, परंतु प्रत्येकाला जमेल असं नाही आहे. म्हणून थोडंसं दृष्टी आडते, सृष्टी आड, परंतु अंतकरणातून आड करायचं आहे. जो अंतकरणातून आड केला, करू शकला, त्याला दृष्टीच्या आड करण्याची गरज नाही. जो दृष्टीतून आड करूनही त्याला अंतकरणातून जाता येत नाही, त्याला त्याग म्हणत नाही. त्याच्यासाठी त्या सूत्रात तो बसतच नाही. आचार्यांना सांगितलं, मग आचार्यांना सांगितलं, आचार्य कधीच घरी गेले नाही का? देवाने पाठवलं नाही का? त्यांचे नातेवाईक कोणी येत नव्हते का? पूजनीय माईम भटांचं घ्या, ते अंतकरणातून नव्हते, बाह्य अंगाने. एक ड्युटी, एक कर्तव्य म्हणून. तसं ड्युटी, कर्तव्य समाजाप्रती येत असताना आता हे आम्ही कपडे घातले, मग आम्ही काय केलं? आम्ही विसरलो काय सर्व? पण अंतकरणातून हे माझं नव्हे. जरी आता मी आहे, मी इतर आलो, माझे आता इथं शिष्य भरपूर आहे, मी शिष्याकडे गेलो काय आणि त्या मुलाला शिष्य म्हणून त्याच्याकडे गेलो काय? फरक काय? पण अंतकरणातून आठवायचं नाही, चिंतन करायचं, हा माझा नव्हे, मी फक्त देवाचा, देव माझा. हे भान आपण ठेवलं पाहिजे. आणि ते तुम्ही ठेवू शकत नाही का? तुम्ही तर पहिल्याच आले म्हणता, पहिल्या सूत्रामध्ये आऊट झालो, आम्ही आऊट झालो. आत्ताच सवय लावा. कशाला लुडबुड करताय? जेवढं आहे तेवढंच इंटरेस्ट घ्या, जेवढं आहे तेवढंच कर्तव्य करा, तेवढं आहे तेवढंच भाग घ्या. आता पोरं मोठं झाले, लग्न झाले, त्यांचे निर्णय घ्यायला लागले, तुम्ही म्हणते नाही नाही हे चुकीचं केलं, तुम्हाला विचारलंच नाही, मला सांगितलंच नाही. बाजूला व्हा ना, आऊट व्हा ना थोडंसं. त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या. तुमचा प्रपंच झालेला आहे, तुमचे कर्तव्य पार पडलेले, त्यांचा प्रपंच त्यांना करू द्या. त्यांचे
जबाबदाऱ्या त्यांना स्वीकारू द्या, त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या. अलिप्त, ही अलिप्तता म्हणजे स्वदेशाचा त्याग आहे, संबंधाचा त्याग आहे. ही आपण अलिप्त होतच नाही, लिप्त होतो आपण, ते एकत्र करून टाकलेलं आपण. आपल्या व्यतिरिक्त ते नाही, त्यांच्या व्यतिरिक्त आपण नाही असं समजून घेतो. म्हणजे बोधाचं लक्षण काय? बोध म्हणजे काय नेमकं? ज्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वराचं कार्यकारण स्वरूप लक्षण समजलं, ते समजल्यानंतर परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने त्याची वाटचाल सुरू झाली. तुम्ही आज स्थानवंदन करता, तुम्ही आज क्रिया करतात, तुम्ही आज विडे वाहतात, तुम्ही जी बी भक्ती करता ती कशासाठी आहे? परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा, याच उद्देशाने आहे ना. त्याच्या पाठीमागे दृष्टपर जरी भक्ती असेल तरी अंदुक्षी कुठंतरी ती भावना आहे का मला देव व्हावा. जर देव व्हावा ही भावना जर असेल तर जे कर्तव्य आहे ते करून घेतल्यानंतर तिथलं लिप्पायमान आपण बाहेर पडलो पाहिजे. हे समजलं पाहिजे आपल्याला, हे लक्षात आलं पाहिजे. कर्मसन्यास योग, तिकडचे लोकांमध्ये तेच भ्रम झालेला आहे. देवानी कुठं संन्यास सांगितला आहे? कर्मचा संन्यास करायला लावलेला आहे. पण कर्माचा संन्यास तुम्ही कुठं कराल, कसा कराल? देवानी पहिल्या सूत्रात ते सांगितलं आहे, कर्माचा संन्यास म्हणजे असा आहे. धर्म सांभाळायचा आहे, तो कुठं, केव्हा, कधी, कसा, हाचा निर्णय तुमचा आहे. तुम्ही कुठं बसताय त्यावरती तुम्ही ते करू शकताय. म्हणून आज प्रपंचात राहत असताना त्या प्रपंचाक कर्तव्य भावनेने बघा. माझं कर्तव्य काय? माझ्या कुटुंबाच्या संदर्भात, माझ्या शेजारच्या संदर्भात, माझ्या नातेवाईकांच्या संदर्भात, माझ्या समाजाच्या संदर्भात ते कर्तव्य करा. पण आपण कर्तव्य भावनेने नाही म्हणतो, आपण मीपणा निर्माण केलेला आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, माझ्याशिवाय नाही, माझ्या व्यतिरिक्त नाही, ही भावना निर्माण केलेली आहे. म्हणून अडचणी आहे, म्हणून दुःख आहे, म्हणून तुम्ही योग्य स्मरण करू शकत नाही, योग्य चिंतन करू शकत नाही, योग्य सत्संग ऐकू शकत नाही. सत्संगात आले तरी डोक्यात तुमच्या काही ना काही चालू आहे, कारण चार चातुष्ट आपल्याला मन, बुद्धी, चित्त, अहंकार सांगितलेलं आहे. मन हे चंचल आहे, ते पळणारच आहे. त्या मनाला कंट्रोल करायचं आहे, त्यातून काढायचं आहे आणि इकडं लावायचं आहे. ही अटॅचमेंट जी आहे ही काढायची. आता सत्संग चालू आहे, अत्यंत महत्त्वाचा विषय चालू आहे, आणि एखादा फोन येऊ द्या बरं. आणि कोणता फोन? अरे अशा अशा मित्राचा ॲक्सिडेंट झाला. त्याला वाटतं आता मी नाही गेलो, जातो का काय? ठीक आहे, होऊ द्या, आहे ना दवाखान्यात. ही स्वस्थता आपल्यामध्ये असली पाहिजे. ते बाबाला सांग इकडे तिकडे पाहणार नाही, गुपचूप लगेच पळल, तो डिस्टर्ब होईल. स्वस्थताच नाही आपल्यामध्ये. तुम्ही गेल्याने काय होणार आहे? काहीच होत नाही. किंवा एखादा फोन आला गावातला, अशी XYZ व्यक्ती गचकली, तुम्ही डिस्टर्ब व्हाल. तुम्हाला वाटतं मी गेल्याशिवाय आता तो मौतच होणार नाही. ती स्वस्थता आपल्यामध्ये नाही का? तर आपण अटॅच झालेलो आहे. आपल्याला वाटतं कितीतरी लोक लग्नाच्या बाबतीत पळतात, मौतीच्या बाबतीत पळतात. आपण पाहतोय, जो तो पळतोय त्याला असं वाटतं मी जर नाही गेलो ना तर लग्न लागतं का नाही, मौत होती का नाही. स्वस्थता, शांतता, जाऊ पाहू. ड्युटी आहे, कर्तव्य आहे, जी गरज आहे, समाजव्यवस्था आहे, सृष्टीव्यवस्था आहे, ती करायची आहे. परंतु शांतता आंतरिक जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही परमेश्वरापर्यंत पोचत नाही. आणि शांतता निर्माण करणं म्हणजे आंतरिक त्याग करणं आहे. आंतरिक त्याग होत नाही. आपण बाह्य अंगाने त्याग दिसतो, मग मी त्याग केला, मी हे सोडलं, मी ते सोडलं, हे सोडलं, ते सोडलं. परंतु आंतरिक जी चिंतन आहे ते आपण सोडत नाही. आणि म्हणून परमेश्वरांनी या सूत्राचा, आता हे अत्यंत व्यापक सूत्र आहे, यावरती किती बोललं तरी कमी आहे. जिथं खाल्लं, जिथं उठलं, जिथं पिलं, जिथं कर्म केले, अनुभवले, भोगले, तिथं विहरण केलं, वर्तन केलं, या साऱ्या गोष्टी आठवतात. तुम्ही आपण कधीच विसरू शकत नाही. बरं, मी माझ्या गावाचं आठवण करून फायदा काय? आता तिथं राहिलो, उठलो, बसलो, भांडणं केले, वाद केले, ते आठवण फायदा काय त्याचा? हे तुम्हाला सांगून उपयोग काय? हे अन्य वार्त आहे ना. तुम्ही बी सांगून उपयोग काय? ज्यावेळेस तुम्ही धर्माचे दोन साधक एकत्र येऊन भेटतात, किंवा साधू संत एकत्र भेटतात, किंवा साधू संत वास्तविक भेटतात, चर्चा कशाची झाली पाहिजे? धर्माची, आचाराची, त्यागाची, तत्वाची, सिद्धांताची, प्रचितीची. तुम्ही जर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असले, बाबा तुम्ही कुठले, तू कुठला, आणि मग त्यांनी ते सुरू झालं, त्याच्यातून आउटपुट काय भेटलं, काय हे समजून घेणं, आणि त्या समजून घेण्यातून त्याचा त्याग करणं म्हणजे संबंध, याचा त्याग आहे. म्हणून संबंध म्हणजे अटॅचमेंट हाय. आता त्याची चर्चा करून काय उपयोगी? होतं गाव होतं, नाही तर माणसं तो विसरायला तयार नाही. बाबा काय सांगू तुम्हाला, आमची लय गरिबी होती,
आम्हाला हे नव्हतं ते नव्हतं, पण आम्ही धर्माला लागलो तेव्हापासून आम्ही मागं पाहिलंच नाही, प्रगतीच प्रगती. मग हे झालं ते झालं ते झालं, बाबा सांगायला त्याचं तोंडाला फेस येतो तरी बाबा सांगतच राहतो. सांगून काय उपयोग आहे? तुझा संघर्ष तुझ्याजवळ, तुझं सक्सेस तुझ्याजवळ, तुझा फायदा तुझ्याजवळ, तेवढ्यापुरतं तेवढं फक्त. आपणही बी विचार करा. कधीतरी कोणीतरी भेटल्यानंतर आपणही आपली यशोगाथा सांगत राहते, आणि ती यशोगाथा आपल्यालाच आपली माहीत राहते, दुसऱ्याला कोणालाच माहीत राहत नाही. आणि ती यशोगाथा सांगून काय उपयोग आहे कोणाला? स्वतःला विसरा. स्वतःच्या यशोगाथा ज्या आपल्या सक्सेस स्टोरी आहे ते विसरा. गावाला विसरल्याने जाणार नाही, परंतु गावाला विसरा. गावातून एखादा फोन आला आणि कर्तव्याच्या भावनेने जाण्याची गरज पडली तेव्हा जा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला चिंतन करायची काय गरज आहे? लुडबुड करायची काय गरज आहे? अटॅचमेंट ठेवायची काय गरज आहे? लागले पण ठेवायची काय गरज आहे? याच्यासाठी देव म्हणतात तिथं जाऊच नका. परंतु मन जाणं थांबेल का? आता ह्या मिनिटाला तुम्हाला म्हटलं की छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असं नाव घेतल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर आलं का नाही? तुम्ही गेले का तिथं? पण मन पोचलं ना तुमचं, ते सारं प्लॅटफॉर्म वगैरे सारं आलं तुमच्यासमोर. मुंबई गेट ऑफ इंडिया आलं का नाही तुमच्यासमोर? मनाला कुठं करणार तुम्ही कंट्रोल? हे मनाला कंट्रोल करणं म्हणजे अटॅचमेंट तोडणे, म्हणजे संबंध तोडणे. तुम्ही संबंध तोडायला तयार नाही, बाय अंगाने तोडले. मग नाही, मग आम्ही जिल्ह्याच्या बाहेर राहतो बाबा. अरे जिल्ह्याच्या बाहेर राहतो, पण सकाळ दुपार संध्याकाळ तुझा फोन चालू आहे ना, काय चालू आहे काय नाही. घरून कोणाचा फोन आला तेवढ्यापुरतं रिस्पॉन्स न देता हा हा यस नो ठीक आहे काय हरकत, तुमचं चालू द्या. टाळा कधीतरी. आता आहे ना, नंतर कर फोन, मी जरा देवपूजेत आहे, मी पारायण करतो, मी वाचन करतो, मी सत्संगात आहे. खोटं खोटं सांगा ना. अटॅचमेंट जर नसेल तर माणूस टाळतो, पण अटॅचमेंट असेल तर आयला 4 दिवस झाले फोनच नाही आला, आपणच करून पाहू. याचा फोनच नाही आला, काय झालं? ही अटॅचमेंट तोडायची. तुमच्यामध्ये घेणं नाही देणं नाही, तरी तुम्ही 4 दिवस झाल्यानंतर फोन करत असेल एकामेकाला. काकांबाई साहेब दररोज फोन करताय सकाळ संध्याकाळ, जेवले का, उठले का, बसले का, काय घेणं आहे? काय घेणं काय तुम्हाला? काय संबंध, काय गरज काय? कधीतरी विचारा, तब्येत वगैरे बिघडली असेल तर जा भेटा, कर्तव्य समाज व्यवस्था करा. ते दररोजच फोन करायचं, बायचं तर दररोज फोन करायचं, घेणं नाही देणं नाही. काय स्वयंपाक केला होता आणि गेली होती का भावाकडं, ओवाळणी केली का, आणि किती पडली? काय घेणं काय? तुझं कुटुंब, तुझं कर्तव्य, तुझं काम तू केलं. या अन्यवार्तेपासून बाहेर पडणं, या चर्चेतून बाहेर पडणं, या माझ्यापणातून बाहेर पडणं म्हणजे संबंध तोडणं. संबंध तोडणं म्हणजे काय? तुम्हाला असं वाटलं उठायचं, गथुडं घ्यायचं आणि लांब कुठंतरी जायचं. आजच्या या टेक्नॉलॉजी सायन्सच्या युगामध्ये होईल का असं गोविंद? तू इथं आहे तरी मोबाईल आहे ना तुझ्या हाड, दररोज सकाळ संध्याकाळ फोन करतो, रिपोर्टिंग घेतो, हा इथं बसलाय याची ड्युटी करतोय, तरी घरात काय चाललंय याला सारं माहिती आहे. कोणत्या वावरात काय पेरलंय माहिती का नाही? काय घेणं आहे तुला? वर्षानंतर जे धान्य यायचं ते येतंय ना, काय डोकं लावायचं आपण? पण लावतो आपण डोकं. बरं, आई वडील काय आपले विचारत नाही, ऐकती नाही. त्यांना जर आपण सांगितलं सोयाबीन करू नका, मका पेरा, तर ते मकाच, सोयाबीन न पेरता मकाच पेरून उठतील. ही माहिती आहे आपल्याला, तरी आपण डोकं लावतो. घेणं आहे का काही? घेणं आहे का? त्यांनी विचारलं तर सांगावं. श्रीकृष्ण महाराज अर्जुन देवाला काय सांगतात? मी तुझ्याबरोबर राहील, पण तू विचारलं तर काही मार्गदर्शन करता येईल तर करील भाऊ, बाकी काही डोकं लावणार नाही मी. देवाने डोकं लावायचं नाही सांगितलं, तुम्ही आपण काय डोकं लावतो? हे डोकं लागणं म्हणजे अटॅचमेंट तोडणं आहे. आणि म्हणून देवाने त्याच्यावरती आयडिया दिल्या. त्यावेळेस मोबाईल नव्हते. देवाने जेव्हा आचार्यांना सांगितलं त्यावेळेस मोबाईल नव्हते. जो अबौद्धिक माणूस आहे, जो अज्ञानी माणूस आहे, त्याच्याकडे ही अटॅचमेंट जास्त असतं, लागले पण जास्त असतं, त्याला दुःखही जास्त असतं. ज्यांनी समजून उमजून जाणून बोधाचं जे लक्षण आहे, निश्चयात्मक धर्म आहे, हा समजून उमजून घेतलेला आहे, तो कुठे असल्याचा फरक काय पडतो? म्हणून तुम्हाला मी पहिल्याच्या वेळेस सांगितलं होतं का, आश्रमांची गरज आली, आता तुम्ही घरांचे आश्रम करा, परंतु ह्या हृदयाच्या या कप्प्यातून, या विचारावर, या चिंतनातून आले तर. नाही तर घर आजही आहे ना उद्या आहे. आता आश्रम, साधू संत सुद्धा म्हणत नाही आश्रमात या, म्हणते या घरी. तुम्हाला बी तो अनुभव येत असतो. सगळीकडे घरच झालेले. घर म्हणजे घर घर.
जीवनाला घरघर, सगळीकडेच घरघर. या घरातून घरघरीतून बाहेर पडणं म्हणजे अनुसरण आहे. आचार्यांनी तर सांगितलं नाही देवा, आता ते कसं काय शक्य आहे हो? डोक्यात तर येतच राहणार आहे, चिंतनात येतच राहणार, पण देवानी सांगितलं ना आचार्यांनी ऐकलं. म्हणून स्वदेश म्हणजे काय, स्वग्राम म्हणजे काय हे देवानी तिथं सांगितलं आहे. पक्षकाराने त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी आहे. याचा संबंध विशेष सांडावं म्हटले. कोणाचा? संबंधियांचा. जे कुटुंब आहे, मग सगळे सोयरे धायरे, घेणं नाही देणं नाही, आपल्याला साऱ्याचं माहीत राहतं. आपली मुलगी जिथं दिली त्या मुलीचं ननंद, त्या ननंदीची ननंद माहीत राहते आपल्याला. काही घेणं आहे का? रिलेशन मेंटेन करायचं, जावं यावं लागतं म्हटले. हे तर काहीच नाही. तुम्ही आता शहरात आले, ग्रामीणमध्ये जाती व्यतिरिक्तच्या लोकांचे सोयरे धायरे माहीत असतात. संदीप दादाला माहीत, सारं माहीत राहतं. ते अबौद्धिक लोक आहे, त्यांना काही कामच नव्हतं, त्यांना काही बोध नव्हता, त्यांना काही जाणीव नव्हती. त्यांच्या जीवनाचं मनोरंजनाचं साधनच ते होतं. आज याच्या कार्यक्रमाला जायचं, उद्या त्याच्या कार्यक्रमाला जायचं. मी तुमच्यामध्येच नाही बसत, मी सर्वांमध्ये बसतो. म्हटलं का हो, तुम्ही दररोजच कुठं ना कुठं कार्यक्रमाला दिसतात, खिशात चिठ्ठीच राहते. जे गावकुडारी राहतात ना, थोडेसे कारभारी घरातले, त्यांच्याकडे चिठ्ठ्या राहते. आज कुठं जायचं, कुठं जायचं, आज इतके लग्न, इतके दहावे, एवढे घरभरण्या, एवढे एंगेजमेंट, असे लिहिलेलेच राहतात. मी त्यांना विचारतो की ज्यावेळेस कधीच काहीच प्रोग्रामच नाही आहे त्यावेळेस तुमचं काय होतं? कारण ती सवय लागली. ते म्हणे आम्ही चिंतन करतो, चायला आज कोणाचंच मरण नाही झालं, मौतीला जावं लागत नाही, डिस्टर्ब होऊन जातात. मग बळच आम्ही कोणाला तरी गोळा करतो, इकडे जातो तिकडे जातो. त्यांना ती सवय अबौद्धिक, ते घरात बसतीच नाही. आणि घरात न बसता काम नसेल तरी घरातून जाता बाहेर, संध्याकाळी येताना तर त्या घरच्यांना असं दाखवता का लय वैताग, लय काम करून आलो. घरच्यांना असं वाटतं की अरे आपल्यापेक्षा ह्या लय दुःख आहे, हा मजा करून आलेला राहतो, तिकडे मिसळ खाऊन आलेला राहतो. हे अबौद्धिकपणाचं लक्षण आहे. जर तुम्ही खरंच बुद्धिवादी आहात, धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, विचार करताय, चिंतन, तुम्हाला खरंच बोध आहे, तुम्हाला खरंच तुमचं हित कळालं आहे, तुम्हाला खरंच परमेश्वर पाहिजे आहे, तर अंतःकरणात कोणाचं चिंतन करावं, अंतःकरणात कोणाला ठेवावं, हे जर तुम्हाला समजलंय तर देवाने ते सांगितलं. जर तुम्हाला समजलंय तुमचं हित, तुम्हाला परमेश्वर कळालाय, समजलाय, त्याला ठेवा. अनंत सामाय ते तर अनेक न सामाय. इथं आता एक कार्यक्रम चालू आहे, तुम्ही माझा कार्यक्रम डिक्लेअर केलेला आहे. आता दुसरे साधू संत येऊन परत कार्यक्रम करतील का? नाही बाबा, डिक्लेअर केला आहे. बिरार काही राहतं का? देवाने सांगितलं ना. किंवा ज्या घरात आपण राहतो तिथं परत कोणी येऊ राहू शकतं का? एखादा भाडेकरी तुम्ही टाकलेला आहे, तो अजून गेला नाही, दुसरा भाडेकरी टाकू शकतो का? नाही. तसं तुमच्या अंतःकरणात काय आहे, म्हणजे बौद्धिवादी आणि अबौद्धिवादी, ही आयडिया दिलेली देवाने का जो जे करू शकत नसेल तर त्यांनी ते जावं, परंतु मोबाईल सोडून जावं, मोबाईल घेऊन नाही जावं. फेसबुकवरती असे बरेच जोक येतात बघा. एकाला विचारलं म्हणजे तू नरकात जाशील म्हटले. म्हणले काय हरकत नाही, नरकात जाईल, फक्त मला तिथं मोबाईल आणि नेट पॅक पाहिजे म्हटले. मला कुठे टाका, काही फरक नाही पडत. तसा हा जर कुठेही गेला आणि मोबाईल जर असला तर त्याच्या काय अर्थ राहिला त्याला. म्हणून अबौद्धिक लोकांना कुठेही टाकलं तरी ते मोबाईल सोडून गेले. म्हणून मी सांगत राहतो, ज्याच्याकडे मोबाईलच नाही, आजच्या जगातला योग्य साधक, उत्तम मध्यम साधक कोण? ज्याच्याकडे फक्त इनकमिंग आउटगोईंग, तो साधा मोबाईल, पहिले नोकियाचे द्यायचे, तो मध्यम. आणि आमच्यासारखे असे मोबाईल कनिष्ठ, वरती समोर मोबाईल लावायचा आणि चालू ठेवायचं, आणि तत्त्वज्ञान तुम्हाला आम्ही सांगायचं, अटॅचमेंट तोडा. आणि तुम्ही जर उद्या म्हटले का मोबाईल सोडा, म्हणजे तुम्हाला सत्संग कुठून पाठवणार आम्ही विषय व्यवस्था केलेली असते. तुमच्याकडे सारं आहे, परंतु कसं वापरायचं, काय वापरायचं, कोणतं फायद्याचं, कोणत्या हिताचं, कोणत्या अहिताचं, याची निर्णय क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे. आचार्यांची निर्णय क्षमता होती. द्वादशांनी सांगितलंय की हे करायचं नाही, तरी त्यांनी केलं. आज तुमच्या गुरुबानी जर सांगितलं ना की तिकडं जायचं नाही तर जाणारच नाही, त्यांनी गुरुबानी सांगितलं, दोष लागल, अधिकृतीचा दोष. गुरुबाला काहीच माहीत नाही, गुरुबाई जीवच आहे, तर निर्णय क्षमताच नाही आपली. निर्णय क्षमता मोबाईल तुमच्याकडे आहे. एक व्हिडिओ पाहिला का खाली 10 व्हिडिओ तुमची वाट पाहत आहे, परंतु कोणता पाहायचा, कोणता टाळायचा, कोणता किती वेळ बघायचा, याची निर्णय क्षमता तुमचीच आहे ना. ती स्वतंत्रता तुमची आहे की नाही? आता मागे एकाने मला फोन केला होता, ती मी रेकॉर्डिंग कधीतरी टाकत राहतो सोशल मीडियावरती. जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल तर माझ्याशी कोणीतरी बोलत राहत आहे, फोन करत राहत आहे. एकाने मला, आपले नांदेडचे सद्भक्त आहे,
म्हणे बाबा काय करू, लय डिस्टर्ब होतो. काय डिस्टर्ब होतं? म्हणजे मोबाईल हातात आहे, सत्संग ऐकता ऐकता खाली दिसतं, परत बातम्या पाहतो, मग जंतर मंतरचं ऐकू येतं, मग याला त्याच्या शिव्या, तो त्याला शिव्या, यांनी याचे आरोप केले, त्यांनी त्याचे आरोप केले. अरे बाबा तुझा संबंध काय? जगामध्ये या गोष्टी चालतच राहणार आहे. तेवढ्यापुरती तू तेवढं पाय, फक्त बातमी म्हणून सोडून दे. त्याचा परिणाम तू का करून घेतो? त्याचा परिणाम जर करून घेतला तर तू डिस्टर्ब होणारच आहे. मनावर ताबा कसा मिळवावा त्यांनी ते त्याचे अनुभव सांगितले. मग मी त्याला थोडं मार्गदर्शन केलं. ते मी चांगलं असेल तर मी टाकत राहतो रेकॉर्डिंग, तुम्ही ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. तर ह्या ज्या गोष्टी आहे त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. मोबाईल तुमच्याकडे आहे, गाडी तुमच्याकडे आहे, समाजामध्ये तुम्ही राहताय, उठताय, बसताय, परंतु तिथं कसं राहायचं ही स्वतंत्रता मात्र तुमची आहे. जर तुम्हाला बोध असेल, तुम्हाला जाणीव असेल, जर तुम्हाला तुमचं हित कळालेलं असेल, तुम्हाला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तुमची वाटचाल चालू असेल, तुमचं ध्येय जर तुमच्या नजरेसमोर स्पष्ट असेल, तर तुम्ही डिस्टर्बच होणार नाही, हरकून जाणार नाही. लहान मुलगा असतो बघा, लहान मुलगा आहे आणि बाजारात न्याला गर्दी असली का तो हरवला जातो. हरवले जातात की नाही मुलं? तुम्ही हरवले नाही पाहिजे. तुमचं ध्येय तुमच्या समोर पक्का असलं पाहिजे. आपण हरून जातो, आपण विसरून जातो मी कोण आहोत. आपल्या मेंदूतलं जे ध्येय आपण पकडलेलं असतं कधीतरी या सत्संगाच्या माध्यमातून हृदयामध्ये सात्विकता निर्माण झाल्यानंतर ते आपण विसरून जातो. हरकून जायचं नाही आहे. हा बाजार आहे. या बाजारामध्ये मी मागे तुम्हाला एक बोधकथा पण सांगितली होती का एक शेतकरी असतो, तो काम करतो, त्याला घोडा घेण्याची इच्छा असते, त्याची बायको त्याच्या पाठीमागे टूम लावत असते का घोडा घ्या घोडा घ्या. त्यावेळेस म्हणजे घोडा म्हणजे श्रीमंतीचं लक्षण. जसं आता एखादी फोर व्हीलर असली म्हणजे श्रीमंतीचं लक्षण. मग आता घोडा असतो 10,000ला, त्यांनी पैसे कमवले, मिळवले, 10,000 केले आणि म्हटले आता घोडा घ्यायला जातो. या बाईनं साऱ्या गावाला सांगितलं घोडा घ्यायला गेले, घोडा घ्यायला गेले. हा गेला घोडा घ्यायला. आता बाजार तिकडं, बाजाराच्या अगोदर इकडं काय असतं, दुकानं असतात की नाही, त्याचं जे खोगीर म्हणतात त्याला, काही जे बी आहे लगाम बैठाची वशी जी बी आहे ते सर्व दुकान. तर दुकानदार म्हणतो अरे तुला घोडा घ्यायचा म्हणे. हो, हे लागेल म्हणे. म्हणे नाही मला घोडा घ्यायचा. अरे घोडा घेतल्यानंतर हे लागणारच आहे म्हणे, त्याच्यापेक्षा घोडा घेशील तेव्हा घेशील, या अगोदर घे. आता त्यांनी घ्यायला सुरुवात केली, तर हे लागणारच आहे तर घ्या म्हटले. हे घेता घेता घोड्यापर्यंत गेला. घोड्यापर्यंत गेल्यानंतर ज्या किमतीचा घोडा घ्यायला आला ते पैसेच संपले. तसं आपण घ्यायला काय आलो हेच आपल्याला समजलं नाही आहे. आपलं ध्येय आपण विसरलो आहे. तुमचं ध्येय जर तुम्ही विसरले नाही, तुम्ही कुठे जा, कधी जा, कसे जा, आणि याच्यापेक्षा भारीतले मोबाईल तुमच्या हातात ठेवा. त्याचा परिणाम तुमच्यावर झाला नाही पाहिजे, तुमचा परिणाम त्याच्यावर झाला पाहिजे. ज्या वेळेस इच्छा आहे, ज्या वेळेस वेळ आहे, ज्यावेळेस स्पेस आहे, त्यावेळेस तुमचा मोबाईल तुम्ही ओपन केला पाहिजे. आज काय होतंय, मोबाईल तुम्हाला ओपन करतोय. तुम्ही मोबाईल नाही वापरत, मोबाईल तुम्हाला वापरतोय. हे व्यसन झालेलं आहे. तुम्हाला देवाने किती सांगितलं अन्य वार्ता करू नका, अन्य वार्ता करू नका. जर का सकाळी दररोज फोन येणारा फोन नाही आला, तुम्ही स्वतःहून बळच फोन करताय. काय आज काय ठरवलं, मग कुठं जायचं, मग याचं काय झालं, त्याचं काय झालं. या साऱ्या ज्या गोष्टी आहे त्या आपण लक्षात घेत. सूत्रांचा अर्थ, सूत्रांचं मर्म, तात्विकता ही जर लक्षात घेतली तर तुम्हाला सोपी वाटेल. आणि हे ज्यावेळेस समजेल, कळेल, या जीवनामध्ये कसं जगावं, कसं राहावं, ती स्वस्थता जर तुम्हाला निर्माण करू शकले, तुम्ही शकले ती स्वस्थता, ते समाधान, तर तुम्हाला डिस्टर्बच होणार नाही, संभ्रमावस्था येणार नाही, दुःखाचा विषयच नाही आहे. तुमचे चेहरे असे टवटवीत मस्त राहतील, प्रसन्न राहतील. तुमचे चेहरे सतत पडेल राहत. देव काळाला अनंत ब्रह्मांडाचा नायक, समर्थवादाचे तुम्ही गोष्टी सांगतात, आम्ही परमेश्वराचे भक्त आहे. परमेश्वर काय आहे, कोण आहे? अनंत ब्रह्मांडाचा नायक, सर्व समर्थ. त्याचे तुमचे कॉन्टॅक्ट आहे, तुमचे चेहरे सतत पडेल. काय झालं, आजारी का? नाही आजारी नाही. मग चेहरा का पडला तुझा? मस्त राहणं. ही मस्तता, ही स्वस्थता अंतरातून येते ना, ती अंतरातल्या जाणीवेतून येते. ती स्वस्थता त्या बोधातून येते. आपण आज मी म्हणत राहतो महानुभावांनी बोध अत्यंत कॉमन करून टाकला. आपण म्हणतो याला बोध, त्याला बोध, त्याला बोध. बोधाचे लक्षणं कुठं दिसत नाही. ज्याला बोध आपण म्हणतो तो सतत पळत राहतो, डिस्टर्ब होईल राहतो. का करतो, कुठं पळतो, कशासाठी पळतो हे त्यालाही माहीत नसतं. बोधाचं हे लक्षण नाही आहे. बोधाची शांतता, स्वस्थता, प्रसन्नता हे लक्षण आहे. देव कळाला याच्या व्यतिरिक्त आता मला काय कळायचं आहे, देव मिळणार आहे मला याच्या व्यतिरिक्त आता मला काय मिळवायचं आहे,
देव भेटणार आहे आता मला, याच्या व्यतिरिक्त कोणाला भेटायचं आहे? ही इच्छा मरणं म्हणजे संबंधाचा त्याग करणं. आपल्या इच्छाच मरत नाही ना. आपल्या त्या इच्छा दररोज नवीन नवीन जागृत होत राहतात आणि त्यासाठी आपण पळत राहतो. जर परमेश्वराच्या तत्त्वज्ञानातून, बोधातून तुम्हाला जर कळालं का आपल्या जीवनाची जी जीवन प्रणाली ती स्क्रिप्टेड आहे, ती अगोदरच झालेली आहे. कानाशीच्या ब्राह्मणाच्या माध्यमातून देवाने सांगितलंय, कर्मोशे सकळे पावे. कर्माने जर तुम्हाला सर्व भेटणार आहे असं देव म्हणतात. याचा अर्थ तुमच्या जीवनाची जी जीवन कहाणी आहे, जो जीवन प्रवास आहे, स्क्रिप्टेड आहे. तो झालेला आहे पूर्वनियोजित. पूर्वनियोजित काय नाही आहे? परमेश्वर प्राप्ती, परमेश्वर भक्ती. ती प्रयत्नाने तुम्हाला करावं लागणार आहे. त्याच्यासाठी वेळ द्या. हे स्क्रिप्टेड जीवनामध्ये तुम्ही परत परत लुडबुड करण्याचं काम करताय म्हणजे तुमचं जीवन आपण वाया घालवतोय. काहीच होत नाही, कशानेच काहीच होत नाही. जे होणार आहे तेच होणार आहे. स्क्रिप्टेड असतं. इलेक्शनमध्ये एका जागेवरती किती लोक उभे राहतात, अनेक पक्षांचे परत अपेक्षा राहतात, आणखीन कोणी कोणी राहतं आणि प्रत्येकजण म्हणतो मीच निवडून येणार. जा तुम्ही त्यावेळेस इलेक्शनच्या वेळेस फिरा. तुम्ही एक अनुभव घ्यायचा. मला ती एक सवय आहे, प्रत्येक उमेदवारांना फिरतो. भाऊ कशी काय परिस्थिती? आपण शिवर सीट आहे आपलं म्हटले. असा एक म्हटला नाही का, काही खरं नाही आहे, पण करतोय प्रयत्न. एक म्हटला नाही, प्रत्येकजण म्हणतो शिवर सीट. येतो कोण? एकच येतो ना. स्क्रिप्टेड आहे. ज्याच्यात नशिबात राजयोग आहे त्याला तो प्रयत्न, त्याला ते सर्व गोष्टी आहे. मी असे कितीतरी लोक पाहिले आयुष्यभर राजकारण करतात, एवढी धडपड, एवढी पडपड, एक पद नाही भेटत. आणि काही नुसते पडे राहो, काहीच नाही करते तरी पद भेटत आहे. नगरसेवक झाले, महापौर झाले, आमदार झाले. आहे आमच्याकडं, संजय दादाला माहिती आहे. स्क्रिप्टेड आहे. तुमचं जीवन स्क्रिप्टेड आहे, माझं जीवन स्क्रिप्टेड आहे. मी का वनवन करावी? आणि स्क्रिप्टेड जीवनासाठी वनवन न करण्याचं मानसिकता तुमची निर्माण होणं म्हणजे परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा असणं. आपली निष्ठाच नाही राहील. म्हणून देव म्हणतात याचा त्याग कर, मग त्यातून बाहेर पड. परंतु ते बाहेर पडणं आपल्याच्यानी होत नाही. आणि मग काय होतं? बरेच उदाहरणं पक्षकार देतात. आपण हे जे संबंध आहे, स्वग्राम आहे, स्वदेश आहे, देव म्हणतात, पक्षकार काय म्हणतात? विशेषतः संबंध त्याचे म्हणून का दुरूनही अंतःकरणी त्यांना आठवू नये, आठवण येऊ नये. बरं, आठवण येऊ नये असं आपण म्हटल्याने बंद होईल का? त्याच्यासाठी तुमच्याकडं प्रोग्राम लागेल. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्या प्रोग्राममध्ये जर तुम्ही पूर्णपणे व्यस्त असाल तर तुम्हाला आठवणच येणार नाही ना. वेळच नाही ना. आपण म्हणतो ना कधी कधी आज दिवसभर इतके कामं होते, जेवायलाच वेळ नाही भेटला, आठवणसुद्धा नाही आली जेवायची. का तर काम आहे, व्यस्त आहे तुम्ही. ही व्यस्तता साधकांनी साधनाची ठेवावी. तशी तुमची ही जीवनाची तुम्ही जर ठेवली तर दुरूनही आठवणार नाही ना तुम्हाला. तुम्ही रिकामं घर म्हणता ना, रिकामं डोकं भूताचं घर. तुम्ही जर रिकामे असाल, तुमच्यापुढं जर टार्गेट नसेल, तुमच्यापुढं दिशा नसेल, तुमचं डोकं रिकामं असेल तर मग तुम्ही इकडं तिकडं विनाकारण टाईमपास करणारच आहे. याला फोन कर, त्याला बोर कर, त्याला त्रास दे, याचं हे कर, त्याला ते कर, रिकामे उद्योग करणारच आहे आपण. म्हणून देव म्हणतात दुरूनही अंतःकरणात आठवू नये असं म्हटल्याने होत नसतं. त्याच्यासाठी व्यस्तता पाहिजे. आमच्याकडे कधी कधी आम्हाला भेटायला येतात काही साधकही येतात, साधू येतात. मला साधकांनी विचारलेले काही प्रश्न तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही इथं कशी काय राहता, म्हणजे कशी काय राहता म्हणजे मग ते सर्व जंगल वाटतं ना, एकांत वाटतं ना, तेव्हा आम्ही राहू शकत नाही. त्यांना सवयी दररोजच्या. माणसं येतात जातात, पंक्ती येतात जातात, गप्पा होतात, दिवस कसा जातो निघून जातो कळतही नाही. आम्हाला माणसं नाही आले का तर आम्हाला त्रास होतो. म्हणजे माणसं आला तर तेवढंच माझं चिंतन थांबल, 2 पानं लिहायचे, मी जे विचार केलेलं ते थांबल, कोणीच येऊ नये अशी आमची इच्छा असते. एकांत. कारण प्रोग्राम आहे, ध्येय आहे. ते ध्येय, ते प्रोग्राम कधी लवकर करू याचा ध्यास आहे. म्हणून तुमच्याकडं ध्येय असलं पाहिजे. ते ध्येय कशाचं आहे? परमेश्वरांनी दिलेलं आहे तुम्हाला बोधाद्वारे. परंतु ते ध्येय जर विसरले तर मग तुमच्या अंतःकरणात काही ना काही येतच राहणार. याचं काय झालं आणि त्याचं काय झालं, घेणं नाही देणं नसतं.
राजकारणाचा आपला अर्थार्थी संबंध नसतो तरी संध्याकाळच्या बातमीनं काय झालं नाशिकमध्ये आणि काय झालं मुंबईमध्ये, काय झालं नेपाळमध्ये आणि काय झालं भारतामध्ये, काय घेणं आहे का? परंतु सहज जर पाहिलं त्याचा परिणाम नाही करून घेतला तर ठीक आहे, पण काही लोकांनी बातम्या पाहून सुद्धा परिणाम करून घेतात. मला मुंबईवरून फोन आला, या निवडणुकीच्या बाबतीत खूप जातीयता धार्मिकता वाढत राहते ना, हिंदू मुस्लिम हे ते, उपदेशाचा फोन आला, शिष्यच आहे, म्हणे बाबाला टेन्शन आलं, असं वाटतं मुंबई सोडून द्यावा, नाशिकला यावं. म्हणलं का बरं, काय झालं? म्हणे जर यदाकदाच BJP नाही आलं तर काय होईल? म्हणलं काय होईल? म्हणे लई प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो म्हटले, इतकं वातावरण गडूळ झालेलं आहे. म्हणलं तू मोबाईल बंद कर, बातम्या पाहणं बंद कर, तुझ्या कामाकडे लक्ष दे, देवदेव कर, स्मरण कर, चिंतन कर, बात खतम कर. कोरोना काळामध्ये काय झालं? कोरोनाच्या काळामध्ये जोपर्यंत तुम्ही बातम्या पाहत होत्या तोपर्यंत तुम्ही घरामध्येच घाबरत होते. बातम्या ज्यांनी बंद केल्या पाहायला काय झालं काय नाही, बिंदास होते. 75% लोक नुसते घाबरूनच मेले कोरोना काळामध्ये. परिणाम करून घेतला ना, काय घेणं नाही देणं काय, अटॅचमेंट काय? समाज आहे, समाजाच्या पद्धतीनं चालेल, समाज व्यवस्था आहे, समाज व्यवस्थेच्या पद्धतीनं चालेल, राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं चालेल. आपलं जीवनाचं ध्येय काय, आपण कोण आहोत, आपली ओळख निर्माण करून त्या पद्धतीनं आपला प्रोग्राम ठरवून आपण जर चालत राहिलं तर तोच तुम्ही त्याग आहे तुमचा. कुठंतरी जाण्याची आवश्यकता नाही आहे. झाडाखाली बसले दररोज फेसबुक पाहत बसले काय करणार तुम्ही, यूट्यूब पाहत बसले काय करणार तुम्ही? झाडाखाली एकांतात जंगलात बसले, मुक्काम पोस्ट ढोऱ्या डोंगर, आणि दररोज विचारला होतं बाबा कुठे? बाबाने नाशिकला पारायणाला आलो. मुक्काम पोस्ट ढोऱ्या डोंगर. आज इकडं घरभरणी आहे, उद्या तिकडं पारायण आहे, परवा याचं लग्न होत नाही म्हणून रुक्मिणी स्वयंवर पारायण, त्याला पोरगं होत नाही म्हणून पंचावतार उपार, मुक्काम पोस्ट ढोऱ्या डोंगर. तुमचं ध्येय तुम्ही पक्क जर केलं तर तुमचे संबंध आपाप तुटतील. तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला समाजाला तर समाज तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. तुम्ही जर विचारलं काय चाललंय तर तो मग म्हणणारच आहे काय काय चाललंय. त्यांनी जरी विचारलं काय चाललंय तर नाही काही नाही चाललंय, दंडोत प्रणाम, तेवढ्यापुरतं. हे जरी केलं तरी तुमची अटॅचमेंट संपली. आणि ही सवय कपडे घातल्यानंतर नाही, आत्ता हा आचार आत्ता ज्या समाजात तुम्ही राहता, ज्या कुटुंबात राहतात तेव्हा जर तुम्ही करू शकले तर त्याचा उपयोग होणार आहे. अन्यथा मग पहिल्याच आचार आमच्या ज्यांनी होऊ शकत नाही, मग कशाला अनुसरायचं? मी सांगितलं ना तुम्हाला अनुभव. योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं या साऱ्या गोष्टी ते अनुसरण राहिलं आणि ते राहूनच जाईल आता कायमचंच. आता कधी वरचा कॉल येईल सांगता येत नाही. शब्दाशा अर्थ देवाने शब्दाशा अर्थ नाही घेतला, त्याच्यात तात्विकता सांगितली देवाने, समज दिली, बोध दिली, जाणीव करून दिली. नेमकं करायचं काय या साधकाने त्या पद्धतीने देवाने सांगितलंय. नाही तर आयुर्देशीच्या म्हातारीसारखं होईल म्हटले. संबंध केले, संबंधचा त्याग का करायचा आहे? तर संबंधामुळं असं होतं आहे, अटॅचमेंट होते. तिचे मुलं मेले, मुलगा मेला, सून मेली, दुःख झालं, नातू नाही राहिले, मग तिच्यामध्ये विरक्ती आली. विरक्ती म्हणून ती काय करायला लागली? देशाटन करायला लागली. तीर्थ करू, देव करू, स्मरण करू, चिंतन करू. एखाद्या ब्राह्मणाच्या वस्त्रीला थांबली, तिथं पोरं होते त्याचे, ती जवळ येऊ देत नव्हती कारण तिला ते दुःख, ती त्या पोराला येऊ देत नव्हती. कोणाशी याने आपलं काम भलं ना आपण भलं. नंतर मग ब्राह्मणाची ब्राह्मणी मेली. ब्राह्मण म्हणतो आता एवढ्या पोरांना काय खाऊ घालणार आणि मी कसं काय बनवणार? मी कमवून आणतो तू फक्त भाकरी करून खाय, भाकरी करून खाऊ घाल, काय फरक पडतोय? कर थोडीशी माणुसकी धर. म्हणले ठीक आहे. मग ती भाकरी करून द्यायला लागली. पोरांना आता जेव घालायचं म्हटल्यानंतर जवळ आले, परत त्यांच्यापर्यंत लागले पण आलं. मग ब्राह्मणही मेला, त्याची पोरांची जबाबदारीच आता म्हातारीवर पडली. आणि नंतरच्या काळात ते बी पोरं मेले. म्हणजे स्वतःचे पोरं मेले म्हणून दुःख झालं, विरक्ती आली. आता दुसऱ्याचे पोरं स्वतःचे केले, ते मेले. आता दुःखाची आणखीन वरपडा पडली म्हणून संबंध याचा त्या म्हणजे अटॅचमेंट नाही. ड्युटी हे कर्तव्य करा परंतु अटॅचमेंट नाही, आतून नाही. जे बी करायचं ते बाह्य अंगाने. प्रपंच बाह्य अंगाने करायचं आहे, धार्मिकता अंतरांगाने करायची आहे. आपण काय करतोय? धार्मिकता बाह्य अंगाने करतो आणि प्रपंच अंतरांगाने करतो की नाही? हे उलटं करा फक्त, इतकं सोपं आहे. मतित्रय जीवामध्ये आदमती आदगती आदरती. देवाने काय सांगितलं? उलटं करा, ऊर्ध्व करा. चांगलं चिंतन, चांगला विचार, चांगली कृती, चांगल्यात रमवान. काय आहे काय?
परंतु हीच साधना आहे, हीच धार्मिकता आहे, लक्षात घ्या. मी कालच एक शिरवाडेवणीला सत्संग घेतला, परमेश्वर प्राप्तीचा कॅशलेस धर्म. हा कॅशलेस धर्म आहे. कॅशलेस तुम्ही म्हणता कॅश व्यतिरिक्त धर्मच नाही आहे. कॅश पाहिजे हो. इथं जायचं पैसा, तिथं जायचं पैसा, तिथं जायचं पैसा. पैसा नसेल ते काहीच उपयोग नाही. आणि बाहेर तर आपण म्हणतो शीत आहे तर भूत आहे, पैसे नसेल तर कोणी विचारत नाही. आणि धर्मातही जर पैशा व्यतिरिक्त तुम्हाला कोणी विचारत नसेल मग तो काय धर्म आहे का? धर्म तर कॅशलेस सांगितला देवाने. पण कॅशलेस धर्मच आपल्याला माहीत नाही. तो कॅशलेस धर्म जर तुम्ही समजून घेतला ना, तुमच्या जीवनाचं आजच भलं झालं, आजच हित झालं, देव आजच भेटला तुम्हाला. कारण या आनंदाची जी नशा आहे ना, सूत्रपाठाची, चिंतनाची, शास्त्राची, ही नशा त्या आनंदाच्या बराबरीची आहे. आनंद भेटेल तेव्हा भेटेल, लय लांब येतो. शाब्द ज्ञान अपरोक्ष सामान्य विशेष अनादी अविशेष ही प्रक्रिया लय मोठी आहे, लय लेंदी आहे. ती जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल. पण आजच त्या आनंदाचा एक ट्रेलर म्हणतो ना आपण, तो अनुभवू शकतात. फक्त याच्यात रमायचं आहे, हे समजून घ्यायचं, जाणून घ्यायचं आणि त्या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करायचं. त्या आयुर्देशीच्या म्हातारीचा प्रकार होऊ नये म्हणून ते म्हणतात. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, इथले माणसं सोडले आणि तिकडे गेले, तिकडे माणसं नाही आहे का? माणसासारखे माणसं भेटतील ना, ते त्यांच्याबरोबर ओळखी होतील, पाळखी होतील, अटॅचमेंट होतील, ते तुम्हाला मदत करतील. मग तुम्हालाही त्यांच्याविषयी आपलेपणा लागेल, आपलेपणा होईल. यंदा सोडलं आणि त्यांच्याशी रिलेशन निर्माण केलं आणि त्यांच्यापासून परत दुःख झालं. याच्यासाठी एवढं केलं, त्यांच्यासाठी एवढं केलं, काय उपयोग झाला? काय उपयोग? कर्तव्य करायची. देवानी कर्तव्याला कधी कसूर करायला लावलेली नाही. आचार्यानं सांगितलं जाय परत, काय जमिनी वाटायच्या वाट, बैलगाडी हे ते काय करायचं कर, धान्य बिन्य काय करायचं कर, कर्तव्य करून आणि परत ये, चाल. कर्तव्य करायचं आहे, परंतु आतून करायचं काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि पहिल्या सूत्राचं याच्यावरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पक्षकारांनी काही प्रमाणं पण दिलेले आहे. अहो, हे संबंधियांमुळं, ह्या अटॅचमेंटमुळं, या अंतकरणाच्या चिंतनामुळं पद्मनाभी देव देवाच्या सन्निधानातून गेले. पद्मनाभी देव देवाकडे यायचे आणि मनात काय मनोरथ केला की माझे घरचे आई वडील भाऊ बहीण सारे जर आले आणि देवाच्या सन्निधानात राहिले, देवाला सर्वच अनुसरले तर किती मजा येईल. देव म्हणतात निघा इथून, निघा इथून म्हटले, सन्निधानातून काढून टाकलं म्हटले, मनोरथ केलं. तुम्ही म्हणत राहता ना, नाही नाही बाबा आमचं ठरलं आहे, आम्ही दोघं एकत्रच करणार आहे. बाबाला विचारलं का नाही, ती म्हणती 2 वर्ष अजून थांबा. ताईला विचारलं का, त्यांचंच काय चाललं आहे काही कळत नाही, तेच म्हणते थांबा थांबा. कोणाचं थांबा थांबा चालू त्यांनाच माहीत. हे दररोजचे अनुभव आहे. मी आता नांदेडला गेलो होतो, माझ्याबरोबर जी मंडळी होती, आता मला सहज स्वभाव आहे माझा, काय बाबा आपलं काय नियोजन काय. मुलगा वेगळा राहतो, सुनाचं सासूचं जमत नाही, पोरीचं लग्न झालं आणि म्हातारा म्हातारी वेगळे राहते. निम्मी शेती म्हातारा म्हातारी करते, निम्मी शेती पोरगा करतो. आणि शेती आता तुम्ही करताय कोणासाठी? पोरगा तर वेगळा राहतोय, तो त्याचं पाहतोय, त्याचा प्रपंच करतोय. पुरीचं लग्न झालं, तिचं सोनं झालंय. ही करत्या कोणासाठी? नाही करायचं तुम्ही म्हणते ते, परंतु हीच म्हणते का 2 वर्ष थांबा. अजून कोणासाठी थांबायचं, कशासाठी थांबायचं? त्यागाची भावना का नाही आहे? हे अनुभव आहे फक्त. मी पाहत राहतो का देवानी काय सांगितलं नाही काय करायचंय. म्हणजे आतनं निर्माण होणं एवढं सोपं नाही आहे. आणि ती साधना आहे, ती धार्मिकता आहे. करा तुम्ही, खरंच गरज असेल तर. कोणासाठी? उलट ज्या मिनिटाला पोरगाचं भांडण झालं, तो मिनिटाला बाहेर पडला, त्या मिनिटाला तुमच्या जीवनाचा सुख निर्माण झालं. औसा मातेचं काय झालं? ज्या पोराला लहानसं मोठं केलं, लग्न केलं, हिनं दुसऱ्या कुटुंबाला, ते दुसऱ्या साधूला धान्य वाढलं, तो पोरगा म्हणतो कोणाला विचारून वाढलं? अरे मी तुला लहानसं मोठं केलं, तुझं लग्न केलं, आता तुला विचारून मी धान्य द्यावं का? मारलं तुझ्या संसारावरती लात, जी निघाली परत पाठीमागं फिरलीच नाही. तुम्हाला लातही मारायची नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे? अंतःकरणातून काढायचं आहे फक्त, उलटं करायचं आहे फक्त. एक बाबा भेटले मला, म्हटलं बाबा काय राहिलं काय तुमचं? नाही पोरांचे लग्न झाले, सर्व झाले, जमिनी निम्मे वाटून दिल्या, सर्व कर्ज बिर्ज, सर्व बंगले सर्व ओके झालं. म्हणलं मग आता काय? अहो हे नातू नातीचं
म्हणलं मग त्या नातू नातीचे ते आईबाप आहे ते करतील. अहो यांना कोण विचारतं म्हणले, नातू नातीचे लग्नच होणार नाही म्हटले. म्हटलं ते विचारतील का तुम्हाला? तुम्ही म्हणताय त्यांना विचार, कोण विचार, पण तुम्हाला ते विचारतील का कोणत्या शाळेत टाकणार आहे पोरं? आणि वर्षानंतर असा विषय झाला का पोरांनी सांगितलं का हो तुम्ही तुमचं पाहो, पोरं कोणत्या शाळेत घालायचे, त्यांना कुठं लहानसं मोठं करायचं, त्यांचं काय करते आम्ही पाहू, तुम्ही डोके लावू नका. मग त्यांची टूप पेटली आणि मग आले आणि खरंच अनुसरले दोघे. आपण विचारच करत नाही. आपल्याला असं वाटतं का मी नसलो तर यांना कोण विचारतंय, परंतु ते म्हणतात हे नसलं तर आम्हाला अस्तित्व निर्माण करता येईल, आम्हाला नीट जागता तरी येईल व्यवस्थित. हे कारण नसताना आमच्या मुळावरती बसले. भाग्यवान आहात तुम्ही का तुमच्या जीवनामध्ये असे प्रसंग जर आले तर तुमच्या ते लक्षात येण्यासाठी परमेश्वराने कितीतरी प्रमाणं तुम्हाला दिलेले आहे. कितीतरी प्रमाण आहे ते आपण लक्षात घेत नाही. म्हणून संबंधाचा त्याग म्हणजे काय नेमकं, स्वग्रामाचा त्याग म्हणजे नेमकं काय हे आपण जर लक्षात घेतलं तर पद्मनाभी देवाने असा विचार करताच त्यांना देवानी सन्निधानातून काढलं. बरेचसे प्रमाण आता देवाने दिलेले आहे. डखले आणि चांगदेव भट दत्तप्रभूंची महिमादेव सांगताय आणि सत्व उतरलं, देवाकडे हट्ट धरताय, देव आम्हाला दत्तप्रभूंचं दर्शन घडवा. अहो ते अमोघ दर्शन नाही घडवा, तुम्ही घडू शकता, ठीक आहे काय हरकत नाही, जायचं आहे ना जाय, परंतु एका ठिकाणी एकच मुक्काम करायचा, संबंधीच्या ठिकाणी जायचं नाही, संबंधीच्या घरी जायचं नाही. परंतु हे गेले का, जाऊ शकले का? म्हणले आता गेल्यानंतर देव भेटल्यानंतर परत येणं होतं का नाही, भेट होती का नाही नातेवाईकांची, काहीतरी देऊ घरच्यांना. अहो म्हटले देवाने सांगितलं काय ना आपण करतोय काय? नाही म्हटले बाहेरूनच देऊ, आपण फक्त आपला सोयरा आहे त्याच्याकडे देऊ, एवढं पोचवा पोरीकड पोराकड खाऊ येऊ काहीतरी. आता ते गेल्यानंतर अहो तुम्ही काही नाही, तुम्ही फक्त ओसरीत या, काही हरकत नाही. आता पोरीकडे गेल्यानंतर ती जेवणा व्यतिरिक्त पाठवणार आहे का? जेवण करा जा. जेवण केलं रात्री थांबले, सकाळी म्हणे चला तुमचे डोके फिरले का म्हणले. देवाने काय सांगितलं ना आपण काय केलं म्हटले, चला रिटर्न. कशाने झालं? अंतःकरण. देवाने बघा विचार करा, देवाने किती मोठी संधी दिली होती. देवा म्हणता ठीक आहे काय हरकत नाही, दत्तप्रभू भेटतील तुम्हाला आणि दत्तप्रभूंचं दर्शन म्हणजे तुमचं भलं, अमोघ दर्शन. देवाच्या कडीनी देवाने पाठवलं म्हणजे दत्तप्रभूंचं दर्शन होणारच होतं ना चांगदेवानी डखलेला. परंतु देवाने नियम काय सांगितला होता, फक्त नातेवाईकांकडे जाऊ नका. परंतु एक शांताबाईसा देवाने सांगितलं होतं का नातेवाईकांकडे जाऊ नको, भिक्षेशिवाय खाऊ नको, नवीन कपडे घालू नको. 3च आयटम ते केले तिनं आचार. देव गौरवद्वार काढतात की जे येथून म्हणितले ते म्हातारीशीशी घडले. काय केलं शांताबाईशाने आचार, पण देवाने जे सांगितलं ते केलं. शेवटी एकाईशाला देव म्हणतात जा म्हातारीला जे खायची इच्छा आहे ते खाऊ घाल. ते म्हणते नाही, माझ्या देवानी वर्ज्य केलेले, माझ्या देवानी नाकारलेले नाही खाल. काय करायचं काय? अंतःकरणात आठवायचं नाही, चिंतन करायचं नाही आहे. असे बरेचसे जे उदाहरणं हे पक्षकार सांगतात आपल्याला. दृष्टपर भक्ती, दृष्टपर अभिलाषा, दृष्टपर भावना हेतू जर ठेवला तर त्याचं दुःख होतं आणि त्या दुःखातूनच या संबंधीच्या ममतेतूनच या साऱ्या गोष्टी निर्माण होत राहतात. म्हणजे वेदवंत आहे, बोधवंत आहे, अनुसरलेले आहे, आप्त वचनीचे आहे, दर्शिनी हे आजपर्यंत आणि आपणही आजपर्यंत या दृष्टपर दुःखापुळंच वरपडा पडला म्हटले आणि नागवले आणि अदृष्टपर परमेश्वराचा जो प्राप्ती आहे ती झाली नाही. याचं कारण काय? फक्त अंतरातलं चिंतन. यातला नेमका फरक आपण समजू शकलो नाही, कळालं नाही, लक्षात आलं नाही आणि म्हणून कन्फ्युजन झालं. म्हणून संबंध्यांची ममता कवनेची न करावी म्हटले. नाही तरी तुम्हाला अनुभवाने एक अनुभव आलेला आहे का कोणीच कोणाच्या उपयोगाचं नसतं, कोणीच कोणाला कामा येतं नसतं. हा तर अनुभव आहेच ना. आणि देवाने तर तो सांगितला आहे कर्तव्य म्हणून काय करायचं असेल तर करा, सर्वांसाठी करा, समाजासाठी करा, परंतु अंतःकरण देवाला द्या, चिंतन देवाचं करा, स्मरण देवाचं करा. प्राप्तीच्या अनुषंगाने जे ध्येय ठरले त्या अनुषंगाने तुमचा रस्ता
चालत राहू द्या. देवाने कुठं समाज सोडायला लावला आहे, लांब जायला लावलं आहे? नाही. जिथं आहे तिथं कसं राहायचं हे सांगितलेलं आहे. आणि मग याविषयी देवाने एवढं संबंधियांचा काही देवाला राग आहे का, नातेवाईकांचा काही राग आहे का? आमच्या नातेवाईकांचा देवाला का राग असावा, का राग असावा? देवांचा संबंधीचा त्याग, विशेषतः त्याग, विशेषतः का संबंधाचा त्याग करायला लावला आहे? आणि त्यातूनच पुढचं सूत्र जन्माला येतं. ते आता आपण पुढच्या सत्रामध्ये बघणार आहोत. तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. आणि त्याचं जर सुरुवात आजपासूनच केली तर नक्कीच देव भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याचा आत्मविश्वास निर्माण करा. आणि छोटा छोटा आचार आहे. फोन एक तर शक्यतो स्वतःहून काहीच करू नका, काम नसेल तर. स्वती आयडिया नाही, काम नाही आहे ना, बळच फोनच करू नका. आपण बळच कितीतरी फोन करू, कामापुरतंच बोला. विनाकारण आगळपगळ बोलत बसू नका. जे गरजेचं आहे, जे कर्तव्याचं आहे तेवढंच बोला, जे कामाचं आहे तेवढंच बोला. त्याच्या जीवनात डोकावू नका. शेजारी काय चाललं, पाजारी काय चाललं, नातेवाईक काय चाललं, त्याच्या घरी काय चाललं, काहीच करू नका. अंतःकरणात सुद्धा आठवायचं नाही. काय खूप मोठा आचार आहे. तेवढं जरी केलं ना तरी आपोआपच परमेश्वराचं तत्त्व, सिद्धांत, आचार, विचार प्रणाली किंवा परमेश्वराचं जे बी आहे ते अंतःकरणात येईल. आणि त्यातून आपलं सत्व निर्माण होऊन आपण परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपला प्रवास सुरू होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.